गुड आफ्टरनून सगळ्यांना. मला सांगा एकदा सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ ऑल क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून कमेंट करा. ऑल क्लिअर. गुड आफ्टरनून. ओके ओके ओके. तर साऊंड इको होते. साऊंडचा इश्यू येतोय का? सगळ्यांना येतोय का इश्यू? नो इको. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, ऑल क्लिअर. तर चला आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी माझं इंट्रोडक्शन करून देते, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल ज्यांनी ओरिएंटेशन सरांचं बॅचचं अनाउन्समेंट बघितली असेल. तरी परत पुन्हा एकदा इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव सुवर्णलता शिवणकर. मी सध्या फिजिक्स वालामध्ये कंटेंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे आणि ह्या सोबत सोबत जे काही आपले एमपीएससी चे असेल किंवा आयबीपीएस एसओ पॅटर्न अंतर्गत ज्या काही कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामिनेशन घेतल्या जातात त्यामध्ये बॉटनी हा विषय जे आहे हे मी घेत असते. ओके, तर आता तुम्हाला कृषी सेवक ह्या बॅच मध्ये बॉटनी जे आहे हे तुमचं मी कव्हर करून देणार आहे. तर यामध्ये आपल्याला पूर्ण वन बाय वन सध्या आता आपल्याला दोन्ही साठी घ्यायचं आहे. एक आहे कृषी सेवक भरती आणि दुसरा आहे विद्यापीठ भरती. ओके, तर जर आपण कृषी सेवक ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलो तर सगळ्यात जास्त बॉटनी ह्या विषयामध्ये काय विचारलं जाते तर सीड टेक्नॉलॉजी. म्हणजे जर फक्त कृषी सेवक आपण जर बघितलं तर सीड टेक्नॉलॉजीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. पण जर आपण विद्यापीठ भरतीचं प्रिपरेशन करत आहोत तर मग आपल्याला बॉटनी जो आहे हा पूर्ण कव्हर करावा लागेल. म्हणजे विद्यापीठ भरतीमध्ये पण आणि कृषी सेवक मध्ये पण बॉटनी मी तुमचं पूर्णच कव्हर करून देणार आहे. पण तुम्हाला सांगत आहे की कृषी सेवकच्या सिलेबस मध्ये जास्तीत जास्त फोकस जो आहे हा सीड टेक्नॉलॉजीवर करण्यात आलेला आहे. ओके, तर वन बाय वन पुढे जाऊया. तर हे मी काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी काढून आणलेले आहेत. हे आहेत आपले कृषी सेवक 2024 मध्ये झालेले एमसीक्यू आणि हे जे आहेत ह्या साईडला हे 2019 मध्ये आलेले एमसीक्यू आहेत. ओके, तर मग कशा प्रकारे सीड टेक्नॉलॉजीवर यावर क्वेश्चन विचारलेले आहे हे थोडक्यात बघूया आणि नंतर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. ओके, तर जसं आता कृषी सेवक 2024 ला कोणते कोणते क्वेश्चन आले होते आपल्या बॉटनीवर. तर पहिला क्वेश्चन होतं काय मायक्रो प्रोपोगेशन. म्हणजेच मायक्रो प्रोपोगेशनची याच्यावर डायरेक्ट काय विचारली होती डेफिनेशन विचारली होती. सिलेबस मध्ये नाही आहे पण विचारले जातात असं काही गरजेचं नाही आहे. कारण की जसं मी आता मागे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओके त्याचं पेपर झालं होतं त्याच्या सिलेबस मध्ये तर बॉटनी होताच नाही. तरी सुद्धा त्यावर 6 क्वेश्चन आले. म्हणून त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका चालू की हे कृषी सेवक आहे आणि सिलेबस मध्ये फक्त काय दिलेलं आहे की सीड टेक्नॉलॉजी दिलेलं आहे तर फक्त सीड टेक्नॉलॉजीशी रिलेटेडच त्यावर क्वेश्चन विचारले जातील. फक्त त्याच्यावर तुम्ही डिपेंड नका राहू. तर सोबत सोबत आपण आपल्या बॅचमध्ये जास्तीत जास्त हार्डली आपण 15 ते 20 फक्त मॅक्स टू मॅक्स 15 पकडून घ्या लेक्चर आपल्याला घ्यायचे. तर तुम्ही प्रॉपर लेक्चर अटेंड करा. म्हणजे तुम्हाला असं खूप काही इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही, काही एक्स्ट्रा वाचायची गरज पडणार नाही. किंवा जर क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर आला तर डायरेक्ट जो टॉपिक आहे तुमचं क्लिअर होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन जरी आले तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते टिक करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हे 2024 ला आलेले क्वेश्चन कोणतं एक होतं मायक्रो प्रोपोगेशन याची डेफिनेशन विचारली होती. ओके, त्यानंतर आहे स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच काय तर दोन प्रकारे असतात. सीट जी काही आपली सीटची डॉर्मन्सी आहे हे ब्रेक करण्याच्या मेथड आहेत. कोणतं आहे एक स्ट्रॅटिफिकेशन आहे आणि एक स्कॅरिफिकेशन. मग हे स्ट्रॅटिफिकेशन म्हणजेच काय तर म्हणजेच काय होतं ते ब्रेक डाऊन. तर जे काही सीट डॉर्मन्सी आहे त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी जी कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरची जी ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे स्पेशली विंटर मध्ये काय होत असते की ज्या काही आपल्या सीड आहेत त्या लवकर जर्मिनेट होत नाही आणि त्यासाठी त्यांना त्यांची जे डॉर्मन्सी आहे ते ब्रेक करण्यासाठी म्हणून त्यांना कोल्ड किंवा हॉट वॉटरची ट्रीटमेंट देतात. त्यालाच म्हटलं जाते व्हॉट स्ट्रॅटिफिकेशन. पुन्हा काय विचारण्यात आलेलं होतं तर जे काही ब्लू कलर आहे ओके जे आपल्या सीड क्लासेस ऑफ सीड आहेत जसं कोणतं आहे न्यूक्लियस सीड असेल ब्रीडर सीड असेल फाउंडेशन सीड आहे सर्टिफाईड सीड आहे. तर असे असं वेगळे वेगळे सीडचे क्लासेस आहेत. तर ह्या सीडच्या क्लासेस पैकी जे सर्टिफाईड सीडचं क्लास आहे तर त्याचं टॅगचं कलर कोणतं असते ब्लू. तर असं क्वेश्चन त्यावर विचारण्यात आलं होतं. आणखी पुन्हा कोणते क्वेश्चन विचारले जातात तर सीड टेक्नॉलॉजीशी
जेनेटिक प्युरिटी किती असते, जसं न्यूक्लियस सीड आहे, ब्रीडर सीड आहे, फाउंडेशन सीड आहे, तर यांचं जे जेनेटिक प्युरिटी आहे ती किती पर्सेंट असते, फिजिकल प्युरिटी किती पर्सेंट असते, अशा प्रकारचे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. ह्या सोबत सोबत टेस्टमेट म्हणजेच काय, तर जे काही 1000 सीड आहे ह्या 1000 सीडचं वेट यालाच आपण काय म्हणत असतो, टेस्ट वेट. 100 सीडचं वेट त्याला म्हटलं जाते सीड इंडेक्स. अशा प्रकारचे क्वेश्चन यावर विचारले जातात. ओके, पुन्हा एक मेकॅनिझम आहे प्रोटॅन्ड्री. आता हा प्रोटॅन्ड्री मेकॅनिझम कोणत्या क्रॉप मध्ये बघायला मिळते, हा क्वेश्चन आलेला होता कुठे, कृषी सेवक 2024 ला, की प्रोटॅन्ड्री मेकॅनिझम इज फाउंड इन, तर कशामध्ये बघायला मिळते, मेज मध्ये. मग अँड्री म्हणजेच काय, अँड्रोशियम, आणि प्रो म्हणजेच काय, आधी. तर जे काही आपलं फ्लावर आहे ह्या फ्लावर मध्ये काय असते, अँड्रोशियम असते आणि गायनोशियम. जर अँड्रोशियम म्हणजे द मेल पार्ट ऑफ द फ्लावर जर आधी मॅच्युअर होत असेल तर त्याला प्रोटॅन्ड्री मेकॅनिझम असं आपण म्हणत असतो. ओके, सो दॅट प्रोटॅन्ड्री कंडिशन कशामध्ये बघायला मिळते, मेज मध्ये. हे डिटेल मध्ये छान खूप व्यवस्थितपणे बॅच मध्ये आपलं होणार आहे. आपण सध्या फक्त पीवायक्यू बघत आहोत की कशा प्रकारे बॉटनीवर क्वेश्चन जे आहेत हे विचारण्यात येत असतात. ओके, त्यानंतर पुन्हा काय विचारलेलं आहे, अ केमिकल इंड्युसिंग ऍब्सिशन इन प्लांट. ओके, तर कोणतं केमिकल आहे जे ऍब्सिशन साठी युज केलं जाते, तर कोणतं आहे, आबा. आबा म्हणजेच काय, आपलं ऍब्सिसिक ऍसिड आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन. ओके, तर वेगळे वेगळे प्लांट हार्मोनचे नावं दिले होते आणि तिथून विचारण्यात आलं होतं की प्लांट हार्मोन कोणता आहे. ओके, त्यानंतर डॉर्मन्सी कशामुळे होते, तर डॉर्मन्सी व्हेरियस फॅक्टरमुळे होत असते. मॉर्फोलॉजिकल असेल, फिजिओलॉजिकल असेल, तर वन बाय वन सगळे फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. ओके, त्यानंतर आयसोलेशन डिस्टन्स फॉर फाउंडेशन सेट, तर वेगळे वेगळे क्रॉपच्या वेगळे वेगळे फाउंडेशन ज्या काही सीडचं जे डिस्टन्स आहे ते वेगळं वेगळं असते, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर यावर क्वेश्चन आलेलं होतं. पुन्हा प्युरिटी ऑफ सीड इज मेंटेन बाय, तर एखादी सीड आहे आणि तिची प्युरिटी तुम्हाला मेंटेन ठेवायची, तर तुम्ही कसं ठेवणार, साहजिकच आहे, एक तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, रगिंग करणार, आयसोलेशन डिस्टन्स दूर ठेवणार, म्हणजे असे वेगळे वेगळे रिझन आहेत प्युरिटी मेंटेन ठेवण्याची. तर हे पूर्ण वन बाय वन आपल्या सगळ्या पूर्ण ज्या काही सीड टेक्नॉलॉजीचे लेक्चर आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होणार आहेत. पुन्हा मग 2019 ला कोणते क्वेश्चन विचारण्यात आले होते, तर सीड इंडेक्स म्हणजेच काय, आताच सांगितलं तुम्हाला, 100 सीड घ्यायचे, त्यांचं वेट करायचं, द वेट ऑफ 100 सीड इज कॉल्ड एज व्हॉट, सीड इंडेक्स असं आपण त्याला म्हणत असतो. पुन्हा द सेक्झुअली प्रोड्यूस कल्टिव्हार आर रिप्रोड्यूस बाय. आता मला सांगा, सेक्झुअली म्हणत आहे ना, म्हणजेच काय होत आहे, द फ्युजन ऑफ मेल गमेट आणि फिमेल गमेट. जेव्हा मेल गमेट आणि फिमेल गमेट ह्या दोघांचं फ्युजन होत असते तर तेव्हा काय बनत असते, सीड. काय बनत असते, सीड. म्हणजे द सेक्झुअली प्रोड्यूस कल्टिव्हार आर प्रोड्यूस बाय सीड, म्हणजे जेव्हापर्यंत मेल गमेट फिमेल गमेटचं फ्युजन होणार नाही, तुमची सीड तयार होणार नाही. तर अशा प्रकारे सेक्झुअल रिप्रोडक्शन मुळे सीड जी आहे काय होत असते, तयार होत असते. ओके, पूर्ण बॉटनीच घेणार आहे मी, फक्त सीड टेक्नॉलॉजीज कव्हर नाही करणार आहे. पण कृषी सेवक पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात जास्त मेजर पोर्शन जो आहे बॉटनीचा हा कशावर घेतला आहे, म्हणजे आता तुम्ही इथेच बघा ना, कृषी सेवकचे 2 वर्षाचे हे क्वेश्चन काढलेले आहे मी. 2019 आणि 2024 ला कृषी सेवकला आलेले हे क्वेश्चन आहे. तुम्ही स्वतः इथे बघा की सगळ्यात जास्त कोणता पोर्शन कव्हर केलेला आहे किंवा कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे, सीड टेक्नॉलॉजीवर. म्हणून मग मी याची सुरुवातच सीड टेक्नॉलॉजी पासून करणार आहे आणि सीड टेक्नॉलॉजी संपलं की मग नंतर जे आपले टॉपिक आहे ते आपण कंटिन्यू करू, ज्यावर क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला इथे बायोटेक्नॉलॉजी सुद्धा घ्यायचं आहे, सगळंच कव्हर करायचं आहे, काहीही सोडायचं नाही आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, सेक्झुअली प्रोड्यूस कल्टिव्हार आर रिप्रोड्यूस बाय, कशामुळे, सीडमुळे. तर सेक्झुअल फ्युजन जेव्हा पण होईल, जेव्हा मेल गमेट, एक मेल गमेट असतो, एक फिमेल गमेट असतो. ओके, मेल गमेट आणि फिमेल गमेट दोन्ही पण एक, म्हणजे मम्मीचं मेल गमेट एक, पप्पाचं मेल गमेट, सॉरी फिमेल गमेट, ह्या दोघांचं फ्युजन होईल आणि अशा प्रकारे तयार असतो, होत असतो व्हॉट, झायगोट. काय होत असतो, झायगोट. अँड दिस झायगोट देन कन्वर्टेड इनटू एम्ब्रिओ. ह्या एम्ब्रिओ याचं कन्वर्जन कशामध्ये होत असते, एम्ब्रिओ मध्ये, आणि ह्या एम्ब्रिओला पुढे जाऊन शूट येईल, याला रूट येईल, आणि अशा प्रकारे तुमचं प्लॅन जे आहे ते काय होत असते, तयार होत असते. म्हणजे अशा प्रकारे सेक्झुअल रिप्रोडक्शन जेव्हा होत असते त्याच्यापासून काय तयार होत असते, सीड. हे डिटेल मध्ये घ्यायचं आहे, जस्ट ओव्हरव्ह्यू करत आहे आपण. ओके, नेक्स्ट पुन्हा काय विचारलं आहे, फॉर मेंटेनिंग द व्हेरायटल प्युरिटी ऑफ पल्सेस क्रॉप अँड आयसोलेशन डिस्टन्स ऑफ 200 मीटर इज रिकमेंडेड फॉर, तर जे काही आपले पल्स क्रॉप आहेत तर ह्यामध्ये 200 मीटर म्हणजे कशासाठी, म्हणजे फाउंडेशन सीड साठी 200 मीटर डिस्टन्स घेतला जातो की कशासाठी, सर्टिफाईड सीड साठी घेतला जातो, असं क्वेश्चन त्यावर विचारण्यात आलेलं आहे. पुन्हा असं कोणतं ग्रोथ रेग्युलेटर जे आहे हे फिमेलच्या फ्लावरला इंडक्शन करण्यासाठी, म्हणजे फिमेल फ्लावरच्या प्रोडक्शन साठी वापरलं जाते, तर कोणता आहे याच्यामध्ये, इथिलीन.
याला इथ्रेल पण म्हणतात, याला इथेफॉन सुद्धा म्हणतात. ओके, त्यानंतर व्हॉट इज द फुल्ली एक्सप्लॉयटेशन ऑफ हेट्रोसिस. आता मला सांगा, तुम्हीच बघा तुमच्या टेक्नॉलॉजी कृषी सेवेचा सिलेबस ओपन करा. तिथे हा टॉपिक आहे? नाही आहे. तिथे हा टॉपिक आहे का? नाही आहे. तिथे हा टॉपिक आहे का? कुठे प्रोटॅन्ड्री? नाही आहे. पण यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे पूर्णच बॉटनी आपल्याला कव्हर करायचं आहे. ओके, मला असं वाटतं की फक्त लेक्चर प्रॉपर करा. खूप तुम्हाला यावर मेहनत घ्यायची गरज पडणार नाही. जर प्रॉपर लेक्चर केले, प्रॉपर तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले, तर आपोआप अभ्यास नाही केले तरी तुम्ही क्वेश्चनचे उत्तर सॉल्व्ह करू शकणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. ओके, तर काय विचारलं आहे, व्हॉट इज द फुल्ली एक्सप्लॉयटेड फॉर्म ऑफ हेट्रोसिस. आता मला सांगा, हे सगळ्यात आधी तर तुम्हाला हेट्रोसिस माहिती असणं गरजेचं आहे ना. व्हॉट इज हेट्रोसिस? हेट्रोसिस कशाला म्हणतो आपण, तर एक ए प्लांट आहे आणि एक बी प्लांट आहे. ओके, आणि ह्या दोघांचा एक बच्चू, यालाच म्हणतो आपण यफन. काय म्हटलं जाते? यफन. तर हा जो यफन आहे हा त्याच्या दोन्ही पॅरेंट पेक्षा, एक पॅरेंट P1 घ्या किंवा एक पॅरेंट P2 घ्या. जेव्हा हा यफन त्याच्या दोन्ही पॅरेंट पेक्षा, व्हेन द प्रोजेन इज सुपेरियर दॅन देअर व्हॉट पॅरेंट्स, म्हणजेच काय, आपल्या आई वडिलांपेक्षा आपण हुशार आहोत, म्हणजेच त्याला काय म्हणू शकता तुम्ही, हेटेरोसिस. काय म्हणणार तुम्ही त्याला? हेट्रोसिस. बट याच्यामध्ये फक्त हुशारकीच मॅटर करत नाही. म्हणजेच हा जो F1 असतो हा त्याच्या पॅरेंट्स पेक्षा एक तर सुपेरियर पण असू शकतो किंवा हा त्याच्यापेक्षा काय असेल, इन्फेरियर. When the superiority or inferiority of this F1 over their both the parents, हा जो F1 आहे त्याच्या दोन्ही पॅरेंट्स पेक्षा एक तर सुपेरियर असेल किंवा इन्फेरियर असेल, त्या कंडिशनला म्हणतो आपण व्हॉट, हेट्रोसिस. काय म्हटलं जाते? हेट्रोसिस. बट क्वेश्चन काय होतं त्याच्यामध्ये की फुल्ली एक्सप्लॉयटेशन ऑफ हेट्रोसिस म्हणजेच काय, तर मग फक्त फुल्ली एक्सप्लॉयटेशन म्हणजेच काय, तर सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजेच फक्त सुपेरियरिटी ऑफ हेट्रोसिस. जर हेट्रोसिस फक्त आणि फक्त सुपेरियर असेल तर त्याला म्हणतो आपण हायब्रिड विगर. काय म्हटलं जाते? हायब्रिड विगर. हायब्रिड विगर म्हणजेच काय, तर मग हे जे काही F1 आहे हा इल्ड मध्ये पण त्याच्या पॅरेंट्स पेक्षा म्हणजे इल्ड मध्ये चांगला आहे सगळ्याच गुणांमध्ये. जर हा F1 त्याच्या पॅरेंट्स पेक्षा जर चांगला असेल त्या कंडिशनला म्हणतो आपण हायब्रिड विगर. ह्यामध्ये आणखी एक टर्म युज होत असते, ती आहे लक्झरियन्स. कोणती आहे? लक्झरियन्स. मग व्हॉट इज लक्झरियन्स? हे लक्झरियन्स म्हणजेच काय, तर आपण म्हणतो ना, मोठाच झाला वाढतच गेला पण तुझी अक्कल काही वाढली नाही, बरोबर. तर सेम जे काही तुमचे प्लांट्स आहेत हे वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे, पण या झाडांचे यूज काय आहे, यांच्यापासून तर तुम्हाला सीड पण पाहिजे ना. तर ह्या झाडाला ना सीड येत आहे ना फ्लावर येत आहे, काहीच येत नाही. दॅट कंडिशन, तो वाढतच चालला. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज व्हॉट, काय म्हणतो आपण त्याला? लक्झरियस. म्हणजे फक्त जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत आहे, दॅट कंडिशन इज लक्झरियस. ओके, सॉरी. ओके, जर फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असेल तर त्याला आपण लक्झरियन्स म्हणतो. जर सुपेरियर असेल, जो काही F1 आहे हा सुपेरियर असेल तर त्याला हायब्रिड विगर म्हणतो आपण. ओके, काय म्हटलं जाते? हायब्रिड विगर. ओके, आणि जर सुपेरियर और इन्फेरियर वर्ड आला तर त्याला आपण हेट्रोसिस म्हणतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या टर्म आहेत, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके, आता पुढे जाऊ आपण. पुन्हा काय क्वेश्चन विचारला आहे यावर? ओके, पुन्हा, टू प्रिव्हेंट द मेकॅनिकल मिक्सचर द मिनिमम आयसोलेशन डिस्टन्स शुड बी. ओके, तर जे काही मेकॅनिकल मिक्सचर आहे म्हणजेच काय, तर डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो का की आपले जे काही प्लांट आहेत त्याची प्युरिटी आपल्याला मेंटेन ठेवायची आहे, तर त्याच्यासाठी डिस्टन्स किती पाहिजे. ओके, पुन्हा सीड क्वालिटीचे कॅरेक्टर, हा 2019 ला आलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे काही आपली सीड आहे तर सीड क्वालिटीचे वेगळे वेगळे कॅरेक्टर आहेत, तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टर ऑफ सीड क्वालिटी, असं क्वेश्चन त्यावर आलेलं होतं. ओके, तर असे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहेत, आता बघा इथे काही IBPS पॅटर्ननी विचारण्यात आलेले MCQ सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके, मग IBPS ने काय काय विचारलेलं आहे, IBPS कशावर जास्त भर देतो, जर कृषी सेवकचा पेपर IBPS घेत आहे तर सिलेबस मध्ये जरी टेक्नॉलॉजी असेल तर बाकी टॉपिक वर क्वेश्चन येणार म्हणजे येणार, आणि याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते. कारण की बऱ्याचशा एक्झाम मी दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मोस्टली आता तुम्ही बघू शकता तलाठीच्या पेपरमध्ये, ग्रामसेवकच्या पेपरमध्ये, ओके, त्यामध्ये सुद्धा यावर क्वेश्चन आलेले आहे. आता ग्रामसेवकच्या पेपरला कोणता क्वेश्चन होता की जे काही आपलं सेल आहे, ओके, ग्रामसेवकला आलेला पेपर, ओके, आता झालेलं ग्रामसेवक 2024 ला कोणता क्वेश्चन आलेला की जे काही आपलं काय आहे, स्पिंडल फायबर,
स्पिंडल फायबरवर यावर क्वेश्चन होतं की व्हॉट स्पिंडल फायबर इज रिस्पॉन्सिबल फॉर, किंवा जे काही आपले क्रोमोझोम आहे तर मुवमेंट ऑफ क्रोमोझोम, हे जे क्रोमोझोमची मुवमेंट होत आहे हे कोणामुळे होत आहे, क्रोमोझोमची मुवमेंट कोण घडवून आणत असते, तर स्पिंडल फायबर. हा क्वेश्चन ग्रामसेवकला विचारला होता. पुन्हा ग्रामसेवकला कोणतं क्वेश्चन होतं, तर ज्या काही आपल्या मिओसिसच्या स्टेजेस आहेत कोणती आहे, तर मिओसिस मध्ये मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्ये 5 स्टेजेस असतात. किती? 5. मग कोणत्या कोणत्या आहेत, तर एक आहे लेप्टोटीन, एक आहे झायगोटीन, एक आहे डिप्लोटीन, एक आहे डायकायनेसिस आणि इथे आहे पॅचिटीन. म्हणजेच लता जरा पाणी दे दो. ओके, अशा ह्या 5 स्टेजेस आहेत कशाच्या, मिओसिस मधल्या प्रोफेज 1च्या. तर याचा सिक्वेन्स विचारलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स. हा ग्रामसेवकला आलेला क्वेश्चन आहे आणि हा मी स्वतः दिलेला क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर पुन्हा आपण कशाला म्हणू शकतो, कोणते एक्झाम आहे, हे झालं ग्रामसेवकचं. तलाठीला सुद्धा कोणतं क्वेश्चन विचारलं होतं, तलाठीला पण सेम हे स्पिंडल फायबर फॉर्मेशन वर क्वेश्चन होतं तलाठीला. पुन्हा मोस्टली क्वेश्चन कशावर विचारले जाते, तर जे काही आपलं बॉटनी आहे ह्या बॉटनीच्या म्हणजे जे काही आयोग असेल, एमपीएससी असेल किंवा आयबीपीएस पॅटर्न असेल, कोणी पण सगळ्यात जास्त बॉटनीवर मेजर विचारले जाणारे टॉपिक म्हणजे कोणते, तर एक आहे आपलं सेल, दुसरा आहे सेलचं डिव्हिजन, एक आहे आपलं सीड टेक्नॉलॉजी, त्यानंतर आहे आपलं बायोटेक्नॉलॉजी. ओके, पुन्हा डीएनए, आरएनए आणि क्रोमोझोम. हे तर फेवरेट टॉपिक आहेत आणि हे मस्ट आहेत, तर हे तर आपल्याला करायचेच आहे. म्हणून आता सीड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर आपण सेल वगैरे जेनेटिक्सचं काही पोर्शन घेऊ, नंतर ब्रीडिंगचं पोर्शन घेऊ. तर असं 1 बाय 1 आपल्या लेक्चरचा जो फ्लो आहे तो असणार आहे. ओके, मला तुम्ही एकदा सांगा, ओके आहे ना, सगळ्यांना समजत आहे ना, खूप फास्ट नाही होत आहे ना, ब्रीडिंग पण घेणार आहे. ओके, तर हे आयबीपीएस ने विचारलेले क्वेश्चन आहे तुमचे आतापर्यंत. पुढे जाऊया आपण. कोणते क्वेश्चन विचारले एकदा बघून घ्या. बघा, होमोलॉगस म्हणजे काय होते ही डेफिनेशन विचारली होती. त्यानंतर ऑक्टॅप्लॉइडचे एक्झाम्पल कोणतं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑक्टॅप्लॉइड क्रॉप, असं क्वेश्चन यावर विचारण्यात आलं होतं. ओके, पुन्हा काय म्युटेशन, म्युटेशन वर जशीची तशी डेफिनेशन आली होती. म्युटेशन म्हणजेच काय, द सडन हेरिटेबल चेंज, एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये येणारा जो काही बदल आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, म्युटेशन. पुन्हा डीएनए डबल स्टँडर्ड डीएनए, दोन डीएनए एकमेकांशी ज्या बॉन्डनी जोडून असतात ती बॉन्ड कोणती असते, हायड्रोजन बॉन्ड असते. त्यानंतर फ्लोरल बायोलॉजी, फ्लावरच्या स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारण्यात आलं होतं. ओके, त्यानंतर द मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, बॅकक्रॉस म्हणजेच काय, बॅकक्रॉसची जशीची तशी डेफिनेशन यावर आलेली आहे. ओके, बघा हेट्रोसिस आहे, कॉमन टॉपिक आहे, सोमॅक्लोनल व्हेरिएशन, बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर पुन्हा कोणतं आहे आपलं, फिजिओलॉजीवर, क्रॉप फिजिओलॉजीवर, फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, ह्या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन जे आहेत हे मोस्टली विचारले जातात. आणि बघा पुन्हा आयबीपीएस चा सुद्धा फेवरेट टॉपिक कोणता आहे, सीड टेक्नॉलॉजी. बघा, स्कॅरिफिकेशन, जर्मिनेशन पर्सेंटेज, सीड वियाबिलिटी, टेट्राझोनियम टेस्ट. ओके, आयसोलेशन अँड फाउंडेशन सीड ऑफ ओक्रा, ओनियन, चिली. आणि पुन्हा जे काही आपले सीडचे क्लासेस आहेत, न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, ह्या सगळ्यांचे टॅगचे कलर हा एक फेवरेट टॉपिक आहे कशाचा, आयबीपीएस चा सुद्धा. तर अशा प्रकारे काय, तर एमपीएससी पॉइंट ऑफ आपलं सॉरी टीसीएस पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा आयबीपीएस पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोणते टॉपिक जास्त महत्वाचे आहेत ते आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचे आहे. आणि जे तितके इम्पॉर्टंट नाही आहे, तर मला असं वाटते की स्मार्ट वर्क करणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते आपण डिटेल मध्ये घेऊया, कारण की त्यावर आलेला एक पण क्वेश्चन आपला सुटायला नको. ओके, आणि राहिलेले जे बाकीचे टॉपिक आहेत त्यांना मी व्यवस्थित प्रॉपर कोणत्या टॉपिकवर कोणतं क्वेश्चन विचारलं जाते त्यानुसार त्याला आपण थोडंसं छोटं करूया आणि त्याला सुद्धा व्यवस्थित घेऊया. ओके, तर अशा प्रकारे आपलं सेशनचा फ्लो असणार आहे. पण काही स्टुडंट मराठीचे सुद्धा असेल जे इथे जुळलेले असेल. मराठीमध्ये मी शिकवणार नाही आहे, मराठीसाठी दुसरे फॅकल्टी आहे आपल्याकडे. पण म्हटलं आता ओरिएंटेशन लेक्चर आहे तर आपण क्वेश्चन ऍड करून घेऊया. तर असे स्टुडंट जे मराठीचे असणार त्यांनी एकदा बघून घ्या कसे क्वेश्चन मराठीमध्ये सुद्धा विचारले जातात सीड टेक्नॉलॉजीवर. तर विक्रीसाठी बियाणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्यासाठी कोणता कायदा आहे. ओके, तर कोणता कायदा असतो, बियाणे कायदा 1966. हा कायदा जो असतो बियाण्यांच्या विक्रीसाठी असतो. ओके, तर हा क्वेश्चन आलेला आहे. ऊसातील फुलोरा असतो तर जे काही इन्फ्लुएन्सेस ऑफ शुगर केन, म्हणजे जे शुगर केनच्या इन्फ्लुएन्सेसला काय म्हटलं जाते, तर आम्ही तर ॲरो म्हणतो मराठीमध्ये,
याला ओपन म्हणजे हे जे खुली मंजिरी आहे इट इज नथिंग बट दी एरो. ओके, तर याचं उत्तर आहे खुली मंजिरी. ओके, त्यानंतर पुन्हा कापसाला येणारा फुलोरा म्हणजेच काय, तर जे आपले कापूस आहे, मला सांगा कापूस सगळ्यात आधी त्याला कडी येते, कडी आल्यानंतर त्याला फ्लावर येते आणि फ्लावरचं पुन्हा बड बनते म्हणजे बोलवॉर्म. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे की एका कळीपासून तयार होत आहे. कशापासून तयार होत आहे, कळीपासून. म्हणून कापसाला येणाऱ्या फुलोऱ्याला काय म्हटलं जाते, बड म्हटलं जाते. ओके, त्यानंतर बियाणे हे असते, काय असते बियाणे, व्हॉट इज बियाणे, तर बियाणे काय आहे, एक प्रकारचं मॅच्युअर ओव्ह्यूल आहे. तर हे बघायचंय, बस 2 मिनिटांनी बियाणं कसं तयार होणार आहे हे ते बघणार आहोत आपण, म्हणून मी याचं एक्सप्लेनेशन देत नाही. याचं उत्तर आहे काय, मॅच्युअर ओव्ह्यूल. सीड काय आहे, एक प्रकारे मॅच्युअर ओव्ह्यूल आहे, त्याला मराठीमध्ये पक्व बीजांड असं म्हटलं जाते. ओके, त्याच्यानंतर पुन्हा प्रमाणित केलेल्या बियाण्यांच्या पिशवीवरील टॅगचा रंग. आता प्रमाणित बियाणे म्हणजे कोणते आहेत, सर्टिफाईड सीड. कोणते सीड, सर्टिफाईड सीड. मग या सर्टिफाईड सीडचं जे टॅग कलर असते कोणते असते, ब्लू असते. ओके, तर याचं उत्तर आहे निळा. पुन्हा बहुतेक प्रजातींच्या वनस्पतीमध्ये कलमांना मूळ येण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी बहुत करून ह्याचा वापर केला जातो. तर असं कोणतं हार्मोन आहे किंवा कशाचा वापर केला जाते झाडांना मूळ येण्यासाठी. ओके, म्हणजे जे काही आपल्या कलमा आहेत त्या कलमांना मूळ येण्यासाठी म्हणजे रूट्स येण्यासाठी कोणता ग्रोथ हार्मोन आपण वापरतो, तर तो असतो इंडोल ब्युट्रिक ऍसिड. कोणता आहे, IBA. ओके, तर अशा प्रकारे IBAचा वापर याच्यामध्ये केला जात असतो. त्यानंतर पुन्हा आहे व्हॉट, बियाणे कायदा 1966 अंतर्गत म्हणजे किती कलमांचा याच्यामध्ये समावेश आहे, तर एकूण किती कलम आहेत, 25 कलम जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. ओके, त्यानंतर जे काही आता याचा हा क्वेश्चन आहे, शेतकरी व्यावसायिक पीक उत्पादनासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे बियाणे वापरतात. म्हणजे जे काही आपण फार्मर आहे, ओके, आता मी एक फार्मर आहे आणि मला एखाद्या सीडचे प्रोडक्शन घ्यायचे, तर मी कोणत्या सीडचे प्रोडक्शन घेणार किंवा मी वापरणार, तर मोस्टली त्या सीड कोणत्या असतात, सर्टिफाईड सीड. कोणत्या असतात, सर्टिफाईड सीडचा वापर करून आपण फ्रुटफुल सीड तयार करू शकतो किंवा आपल्या स्वतःच्या वापरासाठी आपण सर्टिफाईड सीड जे आहे ते वापरत असतो. ओके, तर जे काही शेतकरी आहे ते कोणते सीड वापरत असतात, सर्टिफाईड सीड. तर अशा प्रकारे क्वेश्चन जे आहेत मराठीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर आता आपण आपल्या सेशनला म्हणजे आता आपला टॉपिक जो आहे मेन टॉपिक सीड टेक्नॉलॉजी, आजपासून याची सुरुवात करत आहोत. ओके, तर तेजस सिलेबसची कॉपी तुम्हाला पाठवण्यात येईल ग्रुपमध्ये. ओके, तर सीड टेक्नॉलॉजीला सुरुवात करूया. तर हे सगळं वाचण्यापेक्षा आधी सीड कशी तयार होते, सीड काय आहे, पण सीड कशी तयार होते ते तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. तर पहिले आपण सीड कशी तयार होते ते बघूया. ओके, तर सगळ्यात आधी तर आपल्याला फ्लावर माहिती पाहिजे की कधी पण सीड कोणापासून तयार होईल. सगळ्यात आधी एक झाड आहे, झाडाला फुल येईल. ओके, त्या फुलापासून बनतं फळ, फळामध्ये बनते सीड. मग ती कशी बनते ते बघूया. ओके, तर हे आहे स्टिग्मा, याला म्हणतो आपण स्टाईल. ओके, आणि हे आहे ओव्हरी. आणि ओव्हरीच्या आतमध्ये प्रेझेंट असतो ओव्ह्यूल. काय प्रेझेंट असतो, ओव्ह्यूल. आतमध्ये जे आहे याला म्हणतो आपण ओव्ह्यूल, हे बाहेरचं जे आहे याला म्हटलं जाते ओव्हरी. बघा, आपण जे फळ खातो जसं मँगो आहे, मँगोचं पल्प तुम्ही खात असता, मग हे जे ओव्हरी आहे, ओके, हे ओव्हरी जे आहे ह्या ओव्हरी वॉल पासून, हे ओव्हरीची जी वॉल असेल ह्या ओव्हरीच्या वॉल पासून बनत असते पेरिकार्प. काय म्हणते, पेरिकार्प. मग हे पेरिकार्प 3 प्रकारचे असतात. एक असते एंडोकार्प, बघा, एक असते इपिकार्प, एक असते मेझोकार्प आणि एक असते एंडोकार्प. ओके, आता बघा, जो मँगोचा बाहेरची लेअर, आंबा पिकल्यानंतर येलो येलो जी आउटर लेअर ऑफ मँगो, दॅट आउटर लेअर इज कॉल्ड एज अ इपिकार्प. म्हणजे जो आंब्याचा छिलका आहे त्याला इपिकार्प म्हणणार तुम्ही. मेझोकार्प म्हणजेच काय, जो आपण पल्प खातो दॅट इज मेझोकार्प. आणि एंडोकार्प म्हणजेच काय, तर जे आंब्याची कोय असते, जे गुई म्हणतो आपण त्याला, दॅट इज नथिंग बट दी एंडोकार्प. म्हणजे असं म्हणू शकतो का आपण की हा ओव्हरी वॉल पासून, हे जे ओव्हरीचं पोर्शन आहे किंवा ही जी ओव्हरी वॉल आहे ह्याच्यापासून काय बनत असते, फळ. ह्या ओव्हरी पासून बनते फळ. आणि हे जे ओव्ह्यूल आहे, हे जे आतमध्ये तुम्हाला ओव्ह्यूल दिसत आहे, ह्या ओव्ह्यूल पासून काय बनेल, सीड.
सीड कोणापासून बनत असते? ओव्ह्यूल पासून. हे जे ओव्ह्यूल आहे ह्या ओव्ह्यूल पासून बनत असते सीड. ओके, मग ही सीड कशी बनते? कशा प्रकारे सीड बनत असेल? तर आपण फ्लावरचं स्ट्रक्चर काढत होतो. ओके, हे झालं. याला म्हणतो आपण स्टिग्मा, याला म्हटलं जाते स्टाईल, आणि हे जे आहे हे पूर्ण पोर्शन याला म्हणतो आपण ओव्हरी. म्हणजे हे झालं फिमेल ऑर्गन. एखाद्या फ्लावरचं हे याला म्हणतो फिमेल ऑर्गन. काय म्हटलं जातं? फिमेल ऑर्गन. यस, कोकोनट मध्ये एंडोस्पर्म असते. ओके, तर बघा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी ह्या कम्प्लीट पोर्शनला म्हटलं जाते गायनोशियम. काय म्हणतो आपण याला? गायनोशियम. पुन्हा याला म्हणतात कार्पेल. काय म्हणतात? कार्पेल. ओके, तर अशा प्रकारे पुन्हा फिमेल ऑर्गन सुद्धा म्हणा तुम्ही याला, फिमेल ऑर्गन किंवा फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज अ गायनोशियम, फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज अ कार्पेल. आणि हे तिन्ही म्हणजे हे कशापासून बनलेले आहे? तर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी पासून बनलेले आहे. पुन्हा फ्लावर मध्ये असतं मेल पार्ट म्हणजेच अँथर आणि फिलामेंट. काय असेल इथे? अँथर आणि फिलामेंट. ओके, पुन्हा याला म्हणतो आपण अँथर, हे झाले फिलामेंट. ओके, आणि ह्या कम्प्लीट पोर्शनला म्हणतो आपण व्हॉट? अँड्रोशियम. काय म्हणणार याला? अँड्रोशियम. ओके, मग हे अँड्रोशियम म्हणजे स्मेल पार्ट, म्हणजे याला दुसरं नाव आहे स्टेमन. काय नाव आहे? स्टेमन. जसं याला दोन नाव आहेत, गायनोशियम किंवा कार्पेल, किंवा त्याला पुन्हा एक नाव आहे तो पिस्टिल. काय नाव आहे? पिस्टिल. ओके, तर बघा अँथर आणि फिलामेंट हे दोन्ही मिळून ह्यालाच म्हटलं जाते अँड्रोशियम, ह्यालाच म्हणतो आपण व्हॉट? स्टेमन. तर हे झालं मेल पार्ट ऑफ द फ्लावर. काय झालं? मेल पार्ट ऑफ द फ्लावर. मग आता सीड कशी तयार होते? सीड कशी तयार होत असते? तर हे जे काही आपले अँथर आहे, हे जे अँथर आहे, ह्या अँथर मध्ये तुम्ही पाहिलं असेल, एखादं फ्लावर घ्या आणि फ्लावरला आपल्या हातावर असं स्टिक करा, तुमच्या हाताला एक पावडर लागलेली दिसेल, बरोबर? दॅट पावडर इज नथिंग बट व्हॉट? त्यालाच म्हणतो आपण पोलन ग्रेन. तर इथे हे जे पावडर असेल अँथरच्या वर, ही जी पावडर आहे, दॅट पावडर इज नथिंग बट व्हॉट? पोलन ग्रेन. ह्यालाच म्हणणार आपण पोलन ग्रेन. ओके, मग ह्या पोलन ग्रेन मध्ये काय काय असेल? तर ह्या पोलन ग्रेन मध्ये असतात मेल न्यूक्लियस. जनरली आपण आपल्यामध्ये जर पाहिलं तर एक मेलचं गमेट असतो, म्हणजे फादर कडून स्पर्म येईल, मदरचं एग असेल, ह्या दोघांचं फ्युजन होईल, फ्युजन होऊन झायगोट तयार होईल, झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होईल, एम्ब्रिओ पासून एक पूर्ण आपण तयार झालो, बरोबर? पण या प्लांट मध्ये जो काय आहे? पोलन ग्रेन. काय आहे? पोलन ग्रेन. ह्या पोलन ग्रेन मध्ये दोन मेल न्यूक्लियस असतात. किती? दोन. हा एक आहे आणि हा एक, म्हणजे हा एक एन आणि हा एक एन. ओके, तर अशा प्रकारे पोलन ग्रेन मध्ये किती न्यूक्लियस? दोन न्यूक्लियस असतात. ओके, आणि पुन्हा याच्यामध्ये कोणतं कलर घेऊ? ओके, आता बघा इथे आणखी एक न्यूक्लियस असतो. ओके, तीन असतात, जनरली तीन असतात. यांना म्हणतो मेल न्यूक्लियस. हे कोण आहेत? मेल न्यूक्लियस. ओके, आणि हा जो आहे ह्याला म्हटलं जाते व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे मेल न्यूक्लियस, किंवा यांना जनरेटिव्ह न्यूक्लियस सुद्धा म्हणतो आपण. ओके, तर बघा काय होत असते की जेव्हा पण पोलन ग्रेन, काय पोलन ग्रेन जेव्हा पण आपल्या स्टिग्मावर डिपॉझिट होतो त्याचं होते जर्मिनेशन. मग जर्मिनेशन मध्ये म्हणजेच काय? तर हे जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे हा जेव्हा पोलन ग्रेन इथे स्टिग्मावर डिपॉझिट होईल तर हा एक ट्यूब तयार करतो. काय? अशा प्रकारची एक ट्यूब इथून तयार होत असते. कोणामुळे? तर ह्या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस मुळे. म्हणजे अशा प्रकारे इथे स्टिग्मावर काय डिपॉझिट झालं? पोलन ग्रेन. तिथून एक पोलन ट्यूब इनिशिएट होईल आणि ही येईल कुठे? तर आपल्या इकडे ओव्हरीकडे. ओव्हरीच्या आतमधून अशा प्रकारे ही येत असते ओव्ह्यूल मध्ये. कुठे येईल? ओव्ह्यूल मध्ये. मग ह्या ओव्ह्यूल मध्ये काय काय प्रेझेंट आहे? ह्या ओव्ह्यूल मध्ये काय काय प्रेझेंट असेल तर लक्ष द्या व्यवस्थित. इथे वर असतात तीन बहिणी. किती बहिणी? तीन. ह्यांना म्हणतो आपण अँटीपोडल सेल. काय म्हणणार? ह्या तिघांना म्हणतो अँटीपोडल सेल. ओके, इथे असतात सेकंडरी न्यूक्लियस. इथे दोन न्यूक्लियस असतात म्हणून त्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हटलं जाते. आणि इथे अशा प्रकारे एक असतो एग सेल, हा मोठा एक मेन. ओके, आणि ह्याच्या बाजूला सुद्धा दोन बहिणी असतात, त्या असतात व्हॉट? सिनर्जिड. तर हे दोन सिनर्जिड, ठीक आहे, याला म्हटलं जाते एग सेल
आणि हे आहे तुमचं पोलर न्यूक्लियस. मग सीड कशी तयार होते, सीड कशा प्रकारे तयार होत असते, तर जेव्हा आता इथे किती न्यूक्लियस आहेत, 2. किती आहेत, 2. ओके बघा, मग एक मेल गमेट ह्या पोलन ट्यूब मधून अशा प्रकारे आतमध्ये येईल आणि याचं फ्युजन होईल ह्या एक सेल सोबत. अशा प्रकारे म्हणजे हा ऑलरेडी एक हियन आहे आणि ह्या एक सेल मध्ये सुद्धा एक एन आहे. म्हणजे काय होत आहे की एक मेल स्पर्म न्यूक्लियस इज फ्यूज विथ द वन फिमेल न्यूक्लियस. बरोबर आहे. म्हणजे द फ्युजन ऑफ मेल न्यूक्लियस विथ दिस एक सेल, ह्या दोघांचं फ्युजन होऊन तयार होत असते व्हॉट, हा एक हियन आणि हा दुसरा हियन. अशा प्रकारे ह्या दोघांचं फ्युजन होऊन तयार झालं झायगोट. काय तयार होईल, झायगोट. म्हणजे अशा प्रकारे हे झालं झायगोट. आणि हे जे झायगोट आहे हे स्वतःला डिवाइड करते बाय मायटोसिस. इथे काय होईल, सेल डिव्हिजन होईल. हा झायगोट स्वतःला काय करेल, डिवाइड. तुम्ही लहानाचे मोठे असेच झाले का, नाही ना. आपले जे काही सेल आहेत, आपल्या सेलनी स्वतःला डिवाइड केलं. एक सेल, त्या सेल पासून दुसरा सेल, तिसरा सेल, चौथा सेल, असे सेलची संख्या वाढत गेली. मग आपल्या बॉडीने काय केलं, म्हणजे ते जे सेल आहेत ते स्वतःला डिसाइड करतात, अरे मेरे से तो हाथ बनेंगे, मेरे सेल से तो पैर बनेंगे, मेरे सेल से तो सर बनेंगे. म्हणजे अशा प्रकारे सेल स्वतःला डिफरन्शिएट करतात की माझ्यापासून काय बनेल. तसंच प्लांट मध्ये सुद्धा असते की काय झालं, मेल गमेट फिमेल गमेटचं फ्युजन झालं, फ्युजन होऊन तयार होतो झायगोट. झायगोट काय करेल, मायटोसिस थ्रू एका सेल पासून नंबर ऑफ सेल तयार होतील आणि अशा प्रकारे हे नंबर ऑफ सेल तयार झाले. हे सेल आता स्वतःला डिसाइड करतील की माझ्यापासून शूट बनेल, माझ्यापासून स्टेम बनेल, माझ्यापासून रूट बनेल. म्हणजेच हे जे झायगोट आहे, दिस झायगोट इज कन्वर्टेड इनटू व्हॉट, एम्ब्रियो. ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असते, तर एम्ब्रियो मध्ये. ओके, मग ह्या झायगोट पासून बनतो एम्ब्रियो. तर अशा प्रकारे हे झालं एम्ब्रियो. मग ह्या एम्ब्रियोला शूट पण येतं आणि ह्या एम्ब्रियोला रूट पण येतं. म्हणजे हे झालं एम्ब्रियो तयार तुमचं. मग राहिलं काय, अजून तर काहीतरी बाकी असेल ना. सीड कुठे गेली, हा तर फक्त एम्ब्रियो झाला, सीड कुठे आहे. ओके, मग आता हे आहे दुसरं यान, काय आहे, दुसरं न्यूक्लियस. हे सुद्धा त्याच्या मागे मागे येईल. तू गेला तर मी पण येईल, मी कुठे जाणार. मग हा पण दुसरा एक यान येईल. ओके, हा सुद्धा येईल आणि याचं फ्युजन होत असते ह्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत. कोणासोबत फ्युजन होईल, सेकंडरी न्यूक्लियस सोबत. ओके बघा, हा इथून एक एन आला, इथे 2 एन आहेत, म्हणजेच किती एन झाले, 3. इथेच घेते याच्या बाजूला. बघा, हा एक एन, दुसरा एन, तिसरा एन, हे 3 एन मिळून तयार झालं एंडोस्पर्म. काय तयार झालं, एंडोस्पर्म. हे डिटेल मध्ये घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. ओके बघा, एम्ब्रियो आता काय तयार झालं, एंडोस्पर्म. जे डबल फर्टिलायझेशन झालं, ह्या डबल फर्टिलायझेशन पासून तयार झालं एंडोस्पर्म. म्हणजे ह्या एम्ब्रियोला एंडोस्पर्म काय तयार प्रोव्हाइड करत असते, न्यूट्रिशन. म्हणजे हे एम्ब्रियो, हे एंडोस्पर्म. मग राहिलं काय, पुन्हा राहिलं काय, तर हे जे ओव्हिलचे स्ट्रक्चर असते, हे जे ओव्हिलचे स्ट्रक्चर असते, यामध्ये इकडे घेऊ दुसऱ्या पेजवर. हे असते इनर इंटेग्युमेंट आणि याच्या बाजूला असते आउटर इंटेग्युमेंट. बरोबर, याला म्हणतो आपण, हे जे खालचं आहे याला मायक्रोपायलर एंड म्हटलं जाते. वरचा जो एंड आहे याला सलाझल एंड म्हणतो आपण. ओके, याला म्हटलं जाते न्यूसेलस. याला आउटर इंटेग्युमेंट, याला इनर इंटेग्युमेंट. ओके, आता बघा, हे जे आउटर इंटेग्युमेंट आहे याच्यापासून सीडची आउटर लेअर तयार होत असते, त्याला टेस्टा म्हणतो आपण. टेस्टा. ही जी इनर लेअर आहे हिच्यापासून सुद्धा सीड कोट तयार होत असते, तिला आपण म्हणतो टेगमन. काय म्हटलं जाते, टेगमन. ह्यावर क्वेश्चन विचारले जातात. ओके, मग राहिला हा न्यूसेलस. न्यूसेलसच्या आतमध्ये असतो एम्ब्रियो सॅक. हा जो पोर्शन आहे याला आपण न्यूसेलस म्हणत असतो. व्हॉट, न्यूसेलस. न्यूसेलसच्या आतमध्ये आहे एम्ब्रियो सॅक. मग ह्या एम्ब्रियो सॅक मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, एक सेल, याच्या 2 बहिणी सिनर्जिड, इथे 2 पोलर न्यूक्लिआय आणि इथे 3 अँटीपोडल सेल. ओके, मग काय होत असते की ह्या एक सेल सोबत जेव्हा फ्युजन होत असते, ह्या एक सेल सोबत जेव्हा मेन न्यूक्लियसचं फ्युजन होईल तर बनत असतो एम्ब्रियो. काय बनेल, एम्ब्रियो. म्हणजे असं तुमचं एम्ब्रियो तयार झालं. एम्ब्रियो म्हणजे काय, ज्याला शूट आणि रूट येतं त्याला म्हटलं जाते एम्ब्रियो. काय म्हणतो आपण, एम्ब्रियो. मग राहिलं कोण, पोलर न्यूक्लियस. जेव्हा ह्या पोलर न्यूक्लियस सोबत याचं फ्युजन होईल तर इथे बनेल एंडोस्पर्म. काय बनेल, एंडोस्पर्म. मग हे एंडोस्पर्म काय करत असते, हे एम्ब्रियोला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. जसं आपण आहे, आपण आपल्या आईच्या पोटामध्ये असतो तर आपल्याला नरिशमेंट जे आहे ते प्लॅसेंटा थ्रू मिळत असते. तर सेम याच्यामध्ये की
म्हणजे आईकडूनच येते न्यूट्रिशन. तर सेम याच्यामध्ये हे जे सीड आहे हे तर अकेली असते बिचारी. तर हा जो एंडोस्पर्म आहे, ओके, हा त्याला न्यूट्रिशन किंवा नरिशमेंट प्रोव्हाइडचं करण्याचं काम करत असते आणि याची प्लॉइडी ट्रिप्लॉइड असते आणि एम्ब्रिओची असते डिप्लॉइड. ओके, त्यानंतर पुन्हा मग हे कोण होतं, इनर इंटिग्युमेंट. ह्याच्यापासून म्हणते इनर सीड वॉल. काय बनेल, इनर सीड वॉल, बरोबर. आणि मग हे जे आउटर इंटिग्युमेंट आहे हे वालं, ह्याच्यापासून बनेल आउटर सीड कोट. काय बनेल, आउटर सीड कोट. याला म्हटलं होतं आपण टेस्टा. म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे की जे काही आपलं ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये एक सेल प्रेझेंट असतात, तर त्यांच्या मेल गमेट फिमेल गमेटचं फ्युजन होऊन अशा प्रकारे सीड जी आहे काय होत असते, तयार. मग व्हॉट इज सीड, व्हॉट इज सीड, तर सीड कोणापासून तयार झालेली आहे, तर ह्या ओव्ह्यूलच्या पासून ना. कोणापासून तयार झाली, ओव्ह्यूल. म्हणजे अशा प्रकारे व्हॉट इज सीड, इट इज द मॅच्युअर्ड ओव्ह्यूल. काय आहे, एक प्रकारे मॅच्युअर्ड ओव्ह्यूल आहे. तुम्ही मराठीमध्ये पण पाहिलं होतं मगाशी, बियाणे काय आहे, तर बियाणे काय आहे, एक प्रकारचं मॅच्युअर ओव्ह्यूल आहे. काय, मॅच्युअर झालेलं ओव्ह्यूल इज कॉल्ड एज व्हॉट, सीड म्हणत असतो आपण त्याला. ओके, तर अशा प्रकारे सीडचं फॉर्मेशन जे आहे हे होत असते. ओके, हे पुन्हा तुम्हाला कशामध्ये बघायला मिळेल, तर फ्लोरल बायोलॉजी जेव्हा आपण शिकू तेव्हा फर्टिलायझेशन इन प्लांट हा चॅप्टर आहे, जिथे सेक्झुअल रिप्रोडक्शन असेक्झुअल रिप्रोडक्शन दोन्ही पण आपल्याला बघायचे, तर तिथे हे डिटेलमध्ये होईल. पण इथे तुम्हाला समजलं पाहिजे की सीड कशी तयार होते. तर ह्या एक सेल सोबत फ्युजन होईल आणि त्याच्याच पासून बनतो तो एम्ब्रिओ. काय बनेल, एम्ब्रिओ. ह्याच्यासोबत फ्युजन झालं तर बनतो एंडोस्पर्म. हिच्यापासून बनते इनर सीड कोट, ह्याच्यापासून बनते आउटर सीड कोट. आणि मग इकडे जी ओव्हरी होती, इकडे बाहेरची जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरी पासून बनत असतो व्हॉट, फ्रूट. म्हणजे फळ आहे ते कोणापासून बनत असते, तर ओव्हरी पासून. ओके, तर अशा प्रकारे हे झालं सीड बद्दल. आता आपण येऊ आपल्या मुद्द्यावर. ओके, so what is seed? Botanically, seed is a fertilized ovule which consists of, मग काय काय असते, तर ह्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असेल बघा. सांगितलं तुम्हाला आताच, एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजेच काय, तर इथून हा शूट आणि हा रूट, इथे याला पानं येतील, याला रूट येतील, ह्याला म्हणतो एम्ब्रिओ. म्हणजे सीडच्या आतमधला असा पोर्शन जो ग्रो होणार आहे, ज्याला शूट आणि रूट येणार आहे, दॅट पोर्शन इज कॉल्ड एज व्हॉट, एम्ब्रिओ. त्याच्यानंतर पुन्हा स्टोर्ड फ्रूट, स्टोर्ड फूड. मग फूड कुठे कुठे स्टोर राहील, तर एंडोस्पर्म मध्ये. पण हा एंडोस्पर्म जो आहे हा कुठे प्रेझेंट असतो, फक्त आणि फक्त मोनोकॉट सीड मध्ये आपल्याला एंडोस्पर्म बघायला मिळतो. बट व्हॉट अबाउट द डायकोटिलिडॉन सीड, म्हणजे तुम्ही चना बघा, चण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी एंडोस्पर्म दिसतो का, नाही. तर हे जे एंडोस्पर्म आहे डायकोटिलिडॉन सीड मध्ये पूर्णपणे ऍब्सॉर्ब केलं जाते. तर जो फूड मटेरियल आहे त्या डायकॉट सीड मध्ये क्वाटिलिडॉन मध्ये स्टोर असतो. कुठे, क्वाटिलिडॉन मध्ये तो स्टोर असतो. ओके, तर अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये स्टोर्ड फूड सुद्धा असते सीड मध्ये. पुन्हा सीड कोट असतात, किती असतात, दोन, एक आउटर आणि एक इनर. आउटरला काय सांगितलं मी तुम्हाला, टेगमन. आणि सॉरी, आउटर सीड कोट म्हणजेच कोणतं, टेस्टा. आणि इनर सीड कोट म्हणजेच काय, टेगमन. तर अशा प्रकारे अँड हॅज द कॅपॅसिटी टू जर्मिनेट. तर जी सीड आहे त्याची काय, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे जर्मिनेट होण्याची, ग्रो होण्याची, त्यालाच म्हटलं जाते सीड. मग पुन्हा इन अ ब्रॉड सेन्स आपण सीड कशा कशाला म्हणू शकतो, तर मला सांगा, एखादं कोणतंही प्लांटचं पार्ट, एनी प्लांट पार्ट, ज्याच्यापासून तुम्ही नवीन प्लांट तयार करू शकता, त्याला तुम्ही सीड म्हणू शकता. जसं शुगर केन आहे, तर शुगर केनच्या सेटला तुम्ही सीड म्हणू शकता. आलूचं एक ट्युबर घ्या, पोटॅटोचं ट्युबर घ्या, त्याला तुम्ही सुद्धा काय म्हणू शकता, सीड म्हणू शकता. एखादा रोज घ्या, रोजची एक कटिंग तयार करा, त्या कटिंगला तुम्ही सीड म्हणू शकता. मीन्स एनी प्लांट पार्ट or any vegetative part of that plant which is what capable of producing the new plant, त्याला सुद्धा आपण सीड म्हणू शकतो. ओके, पुन्हा इन अ स्ट्रिक्ट सेन्स, हे तर सांगितलंच तुम्हाला, व्हॉट, फर्टिलाइज ओव्ह्यूललाच आपण काय म्हणत असतो, सीड म्हणत असतो. ओके, नेक्स्ट. तर याच्यामध्ये पुन्हा काय, नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं इस्टॅब्लिशमेंट, याच्यावर क्वेश्चन विचारले जाते. काय, नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं इस्टॅब्लिशमेंट कधीचं आहे, तर कधीचं आहे, 1963. हा क्वेश्चन विचारला जातो आणि मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचं. नॅशनल सीड ऍक्ट जो आहे हा कधी पास झाला, 1966 ला पास झाला. किंवा नॅशनल सीड ऍक्ट कधीचा आहे, तर 1966 बियाणे कायदा आपण मगाशीच पाहिलं. त्याच्यानंतर नॅशनल सीड पॉलिसी कधीची आहे, 2002 ची आहे. कधीची आहे, 2002 ची. ओके, पुन्हा याच्यावर कोणतं विचारलं जाते, तर नॅशनल सीड रूल विचारला जातो. नॅशनल सीड रूल कधीचा आहे, तर मला वाटतं हा 1968 आहे. 1968 रूल आहे. ओके, नॅशनल सीड पॉलिसी 2002 ची आहे.
सीड ऍक्ट 1966 आहे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन 1963 आहे, सीड कंट्रोल ऑर्डर 1983 आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ हव्या. सीड बिल कधीच आहे 2004चा. 2004 सीड बिल कधीचं 2004. सीड कंट्रोल ऑर्डर कधीचं 1983. सीड कंट्रोल रूल कधीचं 1968. नॅशनल सीड कॉर्पोरेशन 1963. त्याच्यानंतर सीड ऍक्ट कधीचं 1966 आणि पॉलिसी कधीची 2002चे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळे तुम्हाला पाठ पाहिजे, तोंडपाठ. ओके, तर अशा प्रकारे हे झालं सीड बद्दल. आपण पुढे जाऊया. ओके, सो सीडचे वेगळे वेगळे स्ट्रक्चर. एम्ब्रियो तुम्हाला सांगितलंच होतं मी. व्हॉट इज एम्ब्रियो? एम्ब्रियो इज द एग प्लांट दॅट इज द अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. व्हॉट? अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या सीड मध्ये जो एम्ब्रियो आहे, ज्याच्या पुढे काय होत असते, डेव्हलपमेंट होत असते, ज्याच्यापासून शूट आणि रूट तयार होत असतात, त्याला म्हणतो आपण एम्ब्रियो. हे बघू शकता तुम्ही इथे बघा, हे दिसत आहे लीप लाईक स्ट्रक्चर. दिस लीप लाईक स्ट्रक्चर म्हणजे ह्याच्यापासून शूट येईल भविष्यामध्ये, आणि इथे बघा खाली ह्याच्यापासून रूट येईल. म्हणजे अशा प्रकारे दॅट व्हॉट, कोणतं, ग्रोविंग स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन दॅट सीड दॅट कॉल्ड इज, त्यालाच आपण काय म्हणतो असतो, एम्ब्रियो. त्याच्यानंतर कॉटिलिडॉन म्हणजे काय, तर जे फूड मटेरियल स्टोअर करते, काय फूड मटेरियल स्टोअर करण्याचं जे काम करते त्याला म्हणत असतो आपण व्हॉट, कॉटिलिडॉन म्हणत असतो. ओके, दिस आर द सीड न्यूज. जेव्हा जर्मिनेशन होत असते, व्हॉट, इपिजियल जर्मिनेशन. तुम्ही एखादं डायकॉट सीड घ्या, त्याला जमिनीमध्ये टाका, तर तुम्ही बघू शकता की दोन छोटे छोटे पानं तर येतील, पण त्याच्या बाजूला दोन डायकोटिलिडॉन सीड सुद्धा बाहेर येतात. तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, सीड लीव्स सुद्धा म्हटलं जाते. याचं काम काय आहे की ज्या डायकॉट सीड आहेत त्याच्यामध्ये ते फूड मटेरियल स्टोअर करून ठेवतं, आणि मोनोपार्ट मध्ये तर कॉटिलिडॉन सिंगल असते. बरोबर आहे, तर त्याला आपण एंडोस्पर्म सुद्धा म्हणतो, किंवा केरिऑप्सिस म्हणतात, किंवा त्याला ग्रेन सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर आहे प्ल्युमूल. मग प्ल्युमूल म्हणजेच काय असते, तर प्ल्युमूल. मग आता हे जे एम्ब्रिओ तुम्ही पाहिले, ओके, ह्या एम्ब्रिओ मध्ये ज्याच्यापासून शूट बनेल, म्हणजे ज्याच्यापासून स्टेम आणि न्यूज बनतात, तर एम्ब्रिओचं असं पोर्शन किंवा एम्ब्रिओनिक शूट, एम्ब्रिओचा असा शूट किंवा एम्ब्रिओनिक पोर्शन ज्याच्यापासून स्टेम आणि न्यूज बनतील, त्याला प्ल्युमूल म्हणतो. काय म्हणतो, प्ल्युमूल. आणि रॅडिकल म्हणजेच काय, तर ज्याच्यापासून रूट बनेल त्याला रॅडिकल म्हणतो. म्हणजे एम्ब्रिओनिक रूट पासून जर रूट बनत आहे तर त्याला रॅडिकल, एम्ब्रिओनिक शूट पासून जर स्टेम आणि न्यूज बनत असेल तर त्याला आपण प्ल्युमूल असं म्हणतो. मग एंडोस्पर्म म्हणजेच काय, तर जेव्हा एक मेल न्यूक्लियसचं फ्युजन दोन स्पर्म न्यूक्लियस सोबत होत असते, तर तीन तीन लोकांचं फ्युजन झालं, याला ट्रिपल फ्युजन, याला सेकंड फर्टिलायझेशन म्हणत असतो आपण. आणि अशा प्रकारे हे ट्रिपल फ्युजन होऊन, म्हणजे तीन न्यूक्लियसचं फ्युजन होऊन काय तयार होत असतो, एंडोस्पर्म. आणि हा जो एंडोस्पर्म आहे हा नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो कोणाला, ह्या एम्ब्रिओला. तर एम्ब्रिओला नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करत असतं, एंडोस्पर्म. ओके, त्यानंतर सीड कोट. सीड कोट किती प्रकारचे असतात, दोन. कोणते सांगितले मी तुम्हाला, एक इनर सीड कोट आणि एक आउटर. मग इनर कोणापासून बनत होती, इनर कोणापासून, टेगमन. इनर सीड कोट इनर इंटेग्युमेंट पासून इनर सीड कोट जे बनते त्याला आपण टेगमन म्हणतो. आणि आउटर सीड कोट जे आहे हे आउटर इंटेग्युमेंट पासून बनेल त्याला आपण टेस्टा म्हणतो. ओके, पुन्हा आता मायक्रोपाईल म्हणजेच काय, तुम्ही एखादी सीड पाहिले का कधी पण, म्हणजे कोणतं पण सीड आठवून बघा, तुमच्या डोळ्यासमोर जी सीड येते. ओके, आता कोणते सीड घेऊ, ड्रॉइंग तर आपली बिलकुल चांगली नाही, आपण ठीक आहे काढून बघते एखादी. कोणत्या तुडीचा दाणा बघू का, ठीक आहे. जाऊ द्या, इमॅजिन करा, ठीक आहे. हे तुडीचं सीड आहे, आणि इथे एक ना छोटासा डॉट दिसतो आपल्याला, आणि एक स्कार पण दिसतो. ओके, म्हणजे कोणत्या पण सीडवर असं एक स्कार दिसतो, एक डाग दिसतो आपल्याला, एक लाईन दिसते. दॅट लाईन इज नथिंग बट दी हिलम, हायलम म्हणतात त्याला. ओके, आणि हा जो डाग असतो ना, छोटासा डॉट, याला मायक्रोपाईल म्हणतात. काय म्हणतो आपण, मायक्रोपाईल. मग व्हॉट इज दिस मायक्रोपाईल, तुम्हाला मी जेव्हा कशाचं स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं, ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर काढून दाखवलं होतं बघा. इथे होतं हे काय, न्यूसेलस. याच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक सांगितलं मी तुम्हाला. इथे तीन बहिणी सांगितल्या होत्या, इथे दोन पोलर न्यूक्लियस सांगितले होते, इथे मेन एग सेल, इथे दोन सिनर्जी. बरोबर, मग हे झालं एम्ब्रिओ सॅक, हे झालं तुमचं न्यूसेलस. इथे बघा, इथे मी तुम्हाला म्हटलं होतं इनर इंटेग्युमेंट
आणि इथं म्हटलं होतं आउटर इंटिग्युमेंट, बरोबर आहे. आणि हा जो एंड आहे, ज्या एंड मधून पोलन ट्यूब एंटर करते याला मायक्रोपायलर एंड म्हणतो आपण. काय? मायक्रोपायलर एंड. कोणतं एंड आहे? मायक्रोपायलर एंड आहे. ओके. आणि हा जो आहे याला चलाझल एंड म्हणतात. चलाझल एंड, चलाझा. ओके. तर बघा मी काय सांगत आहे आता, मायक्रोपाईल. तर जिथून पोलन ट्यूब एंटर करताय, पोलन ट्यूब ज्या रिजन मधून एंटर करते त्याला मायक्रोपाईल एंड म्हणतो. आणि त्याच्यामुळे तिथे एक डॉट असतो, दिस डॉट. ओके. तर ह्या डॉटला मायक्रोपाईल म्हणतात. काय म्हणतो आपण? मायक्रोपाईल. मग इथे छिद्र असतो, हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर वॉटरसाठी. जेव्हा सीडच्या जर्मिनेशन साठी पाण्याची गरज पडते ते हा डॉट, ह्या छिद्र, पोर जो आहे याच्यामधून जात असते आणि पुन्हा रेस्पिरेशन ऑफ गॅसेस. तर जे काही गॅसेस लागत आहे, आपल्याला ऑक्सिजनची गरज पडेल किंवा पाण्याची गरज पडेल, तर ह्या मायक्रोपायलर एंड मधून हे सीड मध्ये जातात आणि अशा प्रकारे जर्मिनेशन होत असते. तर याला मायक्रोपाईल असं म्हणतो. आणि हिलम म्हणजेच काय? तर आता बघा. ओके. आता मला सांगा, आपण म्हणजे आपण आपल्या आईच्या पोटामध्ये असतो, बरोबर आहे. मग आपल्याला न्यूट्रिशन मिळतं ना आईपासून. आपल्याला आईच्या बॉडीमधून आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशन येत असते, बरोबर आहे. मग तो एक नाड जोडलेली असते, बरोबर आहे. तर अशाच प्रकारे हा जो ओव्ह्यूल आहे, हा जो ओव्ह्यूल आहे आणि ही जी ओव्हरी आहे, ही जी ओव्हरी आहे, तर ओव्हरी आणि ओव्ह्यूल ज्या पॉइंटने अटॅच आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला म्हणतो फनिकल. ह्याला म्हणू आपण फनिकल. काय म्हणू? फनिकल. आणि ही झाली ओव्हरी. तर मला सांगा, ही ओव्हरी ह्या ओव्ह्यूलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल, बरोबर आहे ना. स्टार्टिंगला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल ना. तर मग इथून सगळे अन्न येत आहे. तर मग जिथे हे कनेक्ट आहे, म्हणजे फनिकल, फनिकल आणि फनिकल काय होईल? ह्या ओव्हरी पासून तुटेल ना, इथून तुटेल ना ओव्ह्यूल पासून. तर इथे हा जो डाग बनेल, म्हणजे ही जी सीड जेव्हा सेपरेट होत आहे ह्या ओव्हरी पासून, तर इथे हा जो स्कार पडतो, दॅट स्कार इज नथिंग बट दी हिलम. काय म्हटलं जाते त्याला? हिलम असं म्हटलं जाते. ओके. तर अशा प्रकारे हे झालं तुमचं सीडचं स्ट्रक्चर. डेफिनेशन विचारली जाऊ शकते म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. बघा, द ओव्हल स्कार ऑन द सीड कोट that mark where the seed was attached to the ovary wall. तर जे सीड आहे ओव्हरी वॉलला जिथे अटॅच होती तो पॉइंट किंवा तो स्कार म्हणजे हिलम. जो स्मॉल पोर प्रेझेंट असतो जिथून वॉटर गॅसेस एंट्री करतात त्याला मायक्रोपाईल म्हणतात. आउटर सीड कोटला काय म्हटलं होतं? टेस्टा. इनरला टेगमन. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तोंडपाठ झाल्या पाहिजे. व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हणते. तुमचं डोकं जागेवर असेल, मी काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष असेल, कन्सेप्ट जे समजावून सांगत आहे त्याच्याकडे लक्ष असेल, तर तुम्हाला डायरेक्ट सगळ्या गोष्टी क्लिअर होत जाणार. जर तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही कमेंट करा. ओके. हो, पीडीएफ मिळेल, पीपीटी नाही मिळणार, पण याची पीडीएफ करून मी नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईल. ओके. पुढे त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सीड. ओके. मग ह्या ज्या सीड आहेत त्या सीडचे दोन प्रकार पडतात. कोणते कोणते? एक आहे मोनोकॉट सीड आणि दुसरी असते डायकॉट सीड. मग मोनोकॉट सीड म्हणजेच काय? तर तुम्ही आता काय म्हणतो आपण, भात, आपलं धान, तांदूळ. ओके. त्याच्यानंतर गहू आहे, व्हीट आहे. ओके. बार्ली असेल, ओट असेल. ओके. हे सगळे कसे आहेत? मोनोकॉटिलिडॉन. म्हणजे त्याच्यामध्ये कॉटिलिडॉन कसं आहे? एक सिंगल. किंवा तुम्ही मेजचं सीड घ्या, मका आपलं. ओके. याच्यामध्ये कॉटिलिडॉन कसं आहे? सिंगल कॉटिलिडॉन आहे. त्याला मोनोकॉटिलिडॉनस सीड असं म्हणतो आपण. मग या मोनोकॉटिलिडॉनस सीड मध्ये काय प्रेझेंट असते? एंडोस्पर्म. मग हे जे एंडोस्पर्म आहे त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते म्हणून त्याला अल्बुमिनस सीड सुद्धा म्हणतो. व्हॉट? काय म्हणतो आपण की ज्या काही आपल्या मोनोकॉटिलिडॉनस सीड असतात, त्या मोनोकॉटिलिडॉन सीड ज्याच्यामध्ये एकच मोनोकॉट आहे, एकच कॉटिलिडॉन आहे. आणि इथे बघा, हे झालं तुमचं एम्ब्रियो. ओके. मग इथे असतो एंडोस्पर्म. तर हा जो एंडोस्पर्म आहे हा ट्रिप्लॉइड इन नेचर आहे. हा एंडोस्पर्म ह्या एम्ब्रियोला नरिशमेंट प्रोव्हाइड करते. काय? नरिशमेंट प्रोव्हाइड करते. म्हणजे अशा प्रकारे मोनोकॉटिलिडॉन सीड मध्ये व्हॉट? एकच कॉटिलिडॉन प्रेझेंट असते आणि एंडोस्पर्म प्रेझेंट असते म्हणून याला एंडोस्पर्मिक सीड सुद्धा म्हणतो. एंडोस्पर्मिक सीड. पुन्हा याला तुम्ही अल्बुमिनस सीड सुद्धा म्हणू शकता. मग अल्बुमिनस सीड, एंडोस्पर्मिक सीड किंवा मोनोकॉटिलिडॉनस सीड बोथ आर दी सेम थिंग. ओके. त्याच्यानंतर डायकॉटिलिडॉनस सीड म्हणजेच काय? तर असे सीड जे दुभंगले जातात, जे वेगळे वेगळे होतात. ओके. तर म्हणजेच एखाद्या सीडला तुम्ही तोडा, तिचे दोन भाग झाले, दोन खपल्या झाल्या, म्हणजेच काय? डायकॉटिलिडॉनस सीड. मग या डायकॉटिलिडॉनस सीड मध्ये तुम्हाला आतापर्यंत कुठेतरी एंडोस्पर्म दिसला का? नाही. तर याच्यामध्ये एंडोस्पर्म जे आहे ते पूर्णपणे काय होत असते? ऍब्सॉर्ब होत असते. आणि त्या डायकॉट म्हणजे जे दोन कॉटिलिडॉन आहेत त्याच्यामध्ये तो काय होत असतो? तर फूड मटेरियल तिथे स्टोअर असतो. ओके.
तर मग डायकोटिलिडोनस सीडचे एक्झाम्पल ग्राम आहे, पी आहे, पल्सेस आहेत. तर हे सगळे त्याचे काय झाले, एक्झाम्पल झाले. ओके, पुन्हा इथे एक सीड असते पेरिस्पर्मिक सीड. आता हे पेरिस्पर्मिक सीड म्हणजेच काय, तर असे सीड ज्या सीड मध्ये न्यूसेलस प्रेझेंट असतो. आता हे मोनोकॉट आहे किंवा डायकोट आहे, या दोन्ही सीड मध्ये काय न्यूसेलस अब्सेंट असतो, टोटली अब्सेंट असतो. पण जे एक पेरिस्पर्मिक सीड असते त्या सीड मध्ये न्यूसेलस प्रेझेंट असतो, म्हणून तिला पेरिस्पर्मिक सीड म्हणतात. मग त्याचे एक्झाम्पल कोण असेल, तर फॉर एक्झाम्पल ब्लॅक पेपर आहे, आपले शुगर बीट आहे. दिस आर द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, पेरिस्पर्मिक सीड. मग पुन्हा लाईटच्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवर पुन्हा सीडचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक सीड, निगेटिव्ह फोटोप्लास्टिक सीड आणि तिसरा आहे नॉन फोटोप्लास्टिक सीड. मग पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक सीड म्हणजेच काय, तर असे सीड ज्यांच्या जर्मिनेशनसाठी त्यांना लाईटची गरज पडते त्यांना पॉझिटिव्ह फोटोप्लास्टिक सीड असं आपण म्हणत असतो. त्याचं एक्झाम्पल आहे टोबॅको आणि लेटूस. यावर सुद्धा क्वेश्चन विचारलं जाते. ओके, पुन्हा निगेटिव्ह फोटोप्लास्टिक सीड म्हणजेच काय, तर अशा सीड ज्यांना जर्मिनेशन होण्यासाठी लाईटची गरज नसते. जर लाईट असेल तर त्या जर्मिनेट होणार नाही, त्यांना अंधारच हवा असतो. ओके, तर त्यांना म्हणतो आपण निगेटिव्ह फोटोप्लास्टिक सीड. मग याचे एक्झाम्पल आहे ओनियन आणि अमॅरंथस. आणि नॉन फोटोप्लास्टिक सीड म्हणजेच काय, तर आम्ही कोणत्याच कॅटेगरीमध्ये येत नाही, हमको कुछ फरक नहीं पड़ता, हम कहीं भी जी लेंगे. ओके, दॅट कंडिशन नॉन फोटोप्लास्टिक सीड. याचं एक्झाम्पल आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द बाकीच्या ज्या काही सीड आहेत त्या कशामध्ये येतात, तर नॉन फोटोप्लास्टिक सीड. ओके, आणि विच लाईट इज मोस्ट इफेक्टिव्ह फॉर जर्मिनेशन असं जर क्वेश्चन विचारलं तर त्याला म्हणतो आपण, कोणतं लाईट असतो तो, रेड लाईट. कोणतं लाईट, रेड लाईट जो आहे तो कशासाठी मोस्ट इफेक्टिव्ह असतो, कशासाठी, जर्मिनेशन साठी. ओके, कोणीतरी क्वेश्चन विचारला आहे ऑर्थोडॉक्स सीड म्हणजेच काय. आता ऑर्थोडॉक्स सीड म्हणजेच काय, चला हे सांगून देते कारण की इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि यावर क्वेश्चन सुद्धा विचारलं जाते. बघा, लक्ष द्या. पुन्हा दोन प्रकारचे सीड असतात, एक असते ऑर्थोडॉक्स सीड आणि एक असते रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, आता ऑर्थोडॉक्स सीड म्हणजेच काय, तर अशा सीड जर त्यांचं तुम्ही टेम्परेचर कमी करा, त्यांच्यातलं तुम्ही मॉइश्चर कमी करा, असे सीड ज्यांच्यातलं टेम्परेचर कमी केलं, मॉइश्चर कमी केलं, तरी पण त्यांची जी काही वियाबिलिटी आहे, वियाबिलिटी मीन्स व्हॉट, लाईव्हनेस, जिवंत राहणे. ओके, तर एखादे सीड ज्याचं टेम्परेचर कमी केलं, मॉइश्चर कमी केलं, तरी पण त्यांची वियाबिलिटी कमी होत नाही. त्या काय असतात, विएबल असतात. दोज सीड विच आर रिमेन विएबल आफ्टर रिड्युसिंग ऑफ टेम्परेचर अँड मॉइश्चर त्यांना ऑर्थोडॉक्स सीड म्हणतो. मग ऑर्थोडॉक्स सीड मध्ये कोण येतील, तर सगळेच आपले जे काही पल्सेस आहेत. ओके, ज्या काही आपल्या सीड आहेत, म्हणजे जे काही आपलं ग्रेन क्रॉप आहेत, हे सगळे कशाच्या अंडर येतात, ऑर्थोडॉक्स सीड. म्हणजे कोणतं पण आपले सगळे जे आपण लावतो ना आपण ॲग्रोनॉमिक क्रॉप, जे सगळे आहेत मोस्टली हे ऑर्थोडॉक्स सीड असतात. कोणते असतात, ऑर्थोडॉक्स सीड. आणि मग रिकॅल्सिट्रंट सीड म्हणजेच काय, तर जसं मँगो आहे. ओके, म्हणजे जे काही आपले फ्रूट क्रॉप आहेत, मोस्टली जे काही फ्रूट क्रॉप आहेत, तर ह्या फ्रूट क्रॉपच्या ज्या सीड आहेत, ह्यांच्या सीडचं जर टेम्परेचर कमी केलं, यांचं जे काही मॉइश्चर आहे, मॉइश्चर कमी केलं, टेम्परेचर कमी केलं, म्हणजे जर यांना कोल्ड ट्रीटमेंट जर तुम्ही दिली, तर अशा वेळेस त्यांची जी वियाबिलिटी आहे, वियाबिलिटी मीन्स व्हॉट, द ॲबिलिटी ऑफ अ सीड टू ग्रो, म्हणजे एखाद्या सीडची ॲबिलिटी काय होत असेल, जर संपत असेल, कमी होत असेल, तर त्यांना रिकॅल्सिट्रंट सीड म्हणतो. जर एखाद्या सीडचं टेम्परेचर, मॉइश्चर कमी केलं आणि त्याची वियाबिलिटी रिड्यूस होत आहे, तर रिकॅल्सिट्रंट सीड. टेम्परेचर, मॉइश्चर कमी केलं पण वियाबिलिटी रिमेन जशीची तशी राहते, सीड विएबल राहते, तर त्याला ऑर्थोडॉक्स सीड असं आपण म्हणत असतो. ओके, तर अशा प्रकारे हे झालं ऑर्थोडॉक्स सीड आणि व्हॉट, रिकॅल्सिट्रंट सीड. ओके, समजत आहे का तुम्हाला. पेरिस्पर्मिक सीडचे एक्झाम्पल आहे कॉफी, ब्लॅक पेपर, शुगर बीट. ओके, आणि कॅस्टर पण येते. पेरिस्पर्मिक आहे, पेरिस्पर्मिक सीड ज्याच्यामध्ये न्यूसेलस प्रेझेंट राहतो, अशा सीडला आपण पेरिस्पर्मिक सीड असं म्हणतो. ब्लॅक पेपर, कॉफी, शुगर बीट आणि पुन्हा कोणतं सांगितलं, विसरली आता, सांगितलं तुम्हाला आठवलं म्हणजे लक्षात असेल तर बघा. ओके, तर अशा प्रकारे पेरिस्पर्मिक सीड समजलं असेल तुम्हाला की जिथे न्यूसेलस प्रेझेंट असतात त्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण पुढे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. यावर क्वेश्चन आलेला आहे.
डायरेक्ट ऑप्शन दिले होते. अँड विच ऑफ द फॉलोइंग आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. मोस्टली याच्यावर तर ऑल ऑफ धिसच याचं उत्तर असते. का? कारण की हे सगळेच कॅरेक्टर म्हणजे 3-4 ऑप्शन मध्ये ते हे कॅरेक्टर टाकले राहतील आणि खाली ऑप्शन असेल ऑल ऑफ दी अबाव. याचं उत्तर ऑल ऑफ दी अबाव, हो की नाही? ओके, तर अशा प्रकारे विच ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. मग कोणते कोणते म्हणजे एखादी सीड चांगली आहे कशावरून ओळखलं जाईल ना? येस, कॅस्टर ऋतुजा. व्हेरी गुड. ओके, तर कॅस्टर सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? पेरिस्पर्मिक सीड. बट कॅस्टर इज अ डायकोटिलिडॉनस सीड, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कॉफी असेल, कॅस्टर आहे, हे डायकॉट पण आहेत, पण त्याच्यामध्ये न्यूसेलस प्रेझेंट आहे म्हणून त्यांना पेरिस्पर्मिक सीड असं म्हणतो आपण. ओके, बघा आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. पहिला आहे हाय जिनेटिक प्युरिटी. मग हाय जिनेटिक प्युरिटी म्हणजेच काय? तर तो जिनेटिकली प्युअर पाहिजे. म्हणजेच आता आपण कोणापासून म्हणजे आपण सगळेचे सगळे आपल्यामध्ये जे गुण आहेत ते आपल्या मम्मी सारखे किंवा पप्पा सारखे, तर पूर्णपणे मम्मी आणि पप्पा सारखे आहेत म्हणजे आपण जिनेटिकली प्युअर आहोत. म्हणजे त्याचप्रमाणे जे काही प्लांट आहेत, ह्या प्लांटचा जो काही जिनेटिक मेकअप असतो तो जसाचा तसा त्याच्या मम्मी सारखा पाहिजे किंवा त्याच्या पप्पा सारखा जर असेल तर त्याला जिनेटिक प्युरिटी असं आपण म्हणतो. मीन्स कोणता पण एखाद्या झाडावरचं पोलन ग्रेन त्याच्यावर डिपॉझिट होईल आणि एखादा फॉरेन जीन जर त्याच्यामध्ये आला तर तो जिनेटिकली प्युअर आहे का? नाही. म्हणजे पूर्णपणे जिनेटिकली ट्रू टू ट्रू टाईप पाहिजे. म्हणजे जैसी मेरी मम्मी वैसा मेरा बच्चा, वैसा उस टाईप का. ओके, तर अशा प्रकारे पूर्णपणे जिनेटिकली प्युअर पाहिजे सीड. नंतर काय पाहिजे? फिजिकल प्युरिटी त्याची चांगली पाहिजे. फिजिकल प्युरिटी म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये कोणते डस्टचे पार्टिकल नको, त्याच्यामध्ये दुसऱ्या सीडचे दुसऱ्या एखाद्या वीडचे सीड नको, एखाद्या दुसऱ्या क्रॉपचे त्याच्यामध्ये सीड नको. त्याच्यानंतर झाडाचा राहिलेला पाला पाचोडा ज्या काही दांड्या आहेत त्या त्याच्यामध्ये नसायला, म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो का मेकॅनिकल ऍडमिक्चर नको त्याच्यामध्ये, त्यालाच म्हटलं जाते. म्हणजे एखादी सीड ज्याच्यामध्ये फिजिकल प्युरिटी पाहिजे, तिथे कोणताही काहीही नको. ओके, मेकॅनिकल ऍडमिक्चर नको, त्याला फिजिकल प्युरिटी म्हणतो. पुन्हा सीडचं जर्मिनेशन पर्सेंटेज चांगलं पाहिजे. 90 ते 95% सीडचं जर्मिनेशन जर असेल तर ते गुड क्वालिटी सीड असं कन्सिडर केलं जाते. पुन्हा हाय विगर. विगर म्हणजेच काय? ग्रो होण्याची कॅपॅसिटी. आपण पाहतो ना कोणी कोणी आपल्यापेक्षा लहान असतात पण त्यांची हाईट जास्त असते, म्हणजे त्याची विगर जास्त आहे. काय? विगर, ग्रो होण्याची ॲबिलिटी जास्त असते, त्याला हाय विगर असं आपण म्हणतो. म्हणजे जे काही झाड आहे तो जर्मिनेट झाला की लवकर ग्रो झाला पाहिजे, त्याला हाय विगर कॅपॅसिटी असं म्हणतो आपण. त्यानंतर हायर फील्ड इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय? तर जे काही तुम्ही सीड लावत आहे ते सगळे हेल्दी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्पिटिशन नसायला पाहिजे आणि व्यवस्थितपणे फील्डमध्ये ते इस्टॅब्लिश होणे, याला हाय फील्ड इस्टॅब्लिश असं आपण म्हणतो. फ्री फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. म्हणजे ज्या काही आपल्या सीड आहेत त्या कशा पाहिजे? डिसीज आणि पेस्ट फ्री. कारण की जर त्याच्यामध्ये डिसीज जर असेल, पेस्ट काही असेल, फंगल स्पोर, तर ते पुन्हा त्या झाडासोबत वर येईल ना, बरोबर? म्हणून अशा प्रकारे सीड जे आहेत त्या डिसीज आणि पेस्ट फ्री असायला पाहिजे. सीडचा शेप, कलर, साईज जे आहे चांगलं पाहिजे. त्यांची सेल्फ लाईफ चांगली पाहिजे. त्याच्यामध्ये मॉइश्चर लेवल जो असतो तो ऑप्टिमम पाहिजे. जर सीड मध्ये मॉइश्चर लेवल जास्त असेल तर साहजिकच आहे, मला सांगा, जर मॉइश्चरचं प्रमाण जास्त असेल तर मॅक्झिमम जे काही फंगल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामध्ये होईल, पॅथोजनचे इन्फेक्शन होईल आणि फंगल डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीजेस तयार होतील, बरोबर आहे? सीड मध्ये टेम्परेचर जास्त असलं तर ते सीडची वियाबिलिटी सुद्धा लॉस होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे बरोबर मिनिमम मॉइश्चर पर्सेंटेज त्या सीड मध्ये पाहिजे आणि त्या सीडची मार्केट व्हॅल्यू सुद्धा कशी पाहिजे? हाय. सो दिस ऑल आर दी व्हॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वालिटी सीड. ह्यावर सुद्धा क्वेश्चन जो आहे हा कधी कृषी सेवक 2019 ला विचारलं आहे. ओके, पुढे जाऊया. तर आता वन बाय वन हे आता अजून हे क्वेश्चन विचारले जाते. काय क्वेश्चन विचारले जाते? व्हॉट इज द फिजिकल व्हॉट इज द जेनेटिक प्युरिटी ऑफ ब्रीडर सीड? व्हॉट इज द जेनेटिक प्युरिटी ऑफ न्यूक्लियस सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड? हा क्वेश्चन विचारला जातो एक्झाम मध्ये. सो दिस स्लाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला की ट्रू टू ट्रू टाईप पाहिजे. ट्रू टू ट्रू टाईप म्हणजेच काय? की माझ्यामध्ये जे काही जीन आहेत, मॅक्झिमम जीन म्हणजे माझे 100% जीन पूर्ण ट्रू माझ्या मम्मी सारखे पाहिजे. दॅट इज ट्रू टू ट्रू टाईप. यालाच म्हणतो आपण जेनेटिक प्युरिटी. तर जर आपण ब्रीडर सीड, क्लासेस ऑफ सीड तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे सीडचं मल्टिप्लिकेशन करायचंय. माझ्याकडे एखादी व्हेरायटी आहे, मी तयार केली, पण मला ती तुम्हाला पण तर द्यायची आहे ना, मला ती डिवाइड करायची आहे, तर म्हणून मी त्याला मल्टिप्लिकेशन करते. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ सीड, क्लासिफिकेशन ऑफ सीड किंवा क्लासेस ऑफ सीड म्हणजेच कोणते आहेत तर हे.
ब्रीडर सीड, न्यूक्लियस सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड. तर मग हे जे काही सीड आहे त्यांची जेनेटिक प्युरिटी किती असते असा क्वेश्चन विचारला जातो. तर ब्रीडर सीड असेल किंवा न्यूक्लियस सीडची जेनेटिक प्युरिटी 100% असते. फाउंडेशन सीडची किती असते? 99.5% असते. पुन्हा जर ऑप्शन मध्ये 99.5% नसेल, व्यवस्थित लक्ष द्या, काय की ब्रीडर सीड आणि न्यूक्लियस सीडची जेनेटिक प्युरिटी किती? 100%. फाउंडेशन सीडची जेनेटिक प्युरिटी असते 99.5%. पण जर ऑप्शन मध्ये 99.5% नसेल तर 99.9% कुठं आहे हे बघायचं. लक्षात द्या व्यवस्थित. काय? फाउंडेशन सीडची जेनेटिक प्युरिटी 99.5%. पण जर ऑप्शन मध्ये हे नसेल तर 99.9% सुद्धा बरोबर उत्तर असेल. ओके. येस, प्रॉपर्टी विचारू शकतात ना यावर. प्रोजेनी हो हो हो, हे आहे ना आपल्याला घ्यायचं आहे ना, पुढे घ्यायचंय. प्रोजेनी तो विचारणारच आहे ना, ते तर आत्मा आहे ना सीड टेक्नॉलॉजीचा, क्लासेस ऑफ सीड, इसमें से कुछ नहीं छूटेगा, सब आएगा. ओके. तर मग सर्टिफाईड सीड, मग सर्टिफाईड सीडची जेनेटिक प्युरिटी किती पाहिजे? 99%. म्हणजे 99% ती कोणासारखी पाहिजे? तर त्याच्या पॅरेंट्स सारखी. ओके. पुढे आता आहे फिजिकल प्युरिटी. फिजिकल प्युरिटी आताच सांगितलं मी तुम्हाला. फिजिकल प्युरिटी म्हणजेच काय? तर त्याच्यामध्ये कोणतंही ऍडमिक्चर नको. मग कशा कशाचं नको? तर त्याच्यामध्ये दगड नाही पाहिजे, डेब्री नाही पाहिजे, डस्ट नको आपल्याला, ल्यूज नको, ट्विंग्स नको, स्टेम नको, दुसरं एखादं फ्लावर नको, फ्रूट नको. म्हणजे अशा प्रकारे सीड जे आहे ते सीडच असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतंही ऍडमिक्चर नको. म्हणजे अशा प्रकारे ते पूर्णपणे फिजिकली काय पाहिजे? प्युअर. मग किती पाहिजे? फिजिकल प्युरिटी पर्सेंटेज किती असतात? ओके, असं सुद्धा विचारलं जाते. तर मग जसं आता क्रॉप आहे, जसं मेज आहे, ओक्रा आहे, कुकुंबर आहे, वॉटरमेलन आहे, मस्कमेलन आहे, यांची फिजिकल प्युरिटी किती असते? 99%. किती पाहिजे? सर्टिफिकेशन साठी यांची फिजिकल प्युरिटी 99% पाहिजे. मोस्ट ऑफ द जे क्रॉप आहेत, मोस्ट ऑफ द क्रॉपची फिजिकल प्युरिटी किती असते? 98%. कॅरटची किती असते? 95%. जितके काही ऑइल सीड क्रॉप आहेत, सेसमम आहे, त्याच्यानंतर सोयाबीन असेल, सनहेम्प असेल, ज्यूट असेल, यांची किती असते? 97. आणि ग्राउंडनट G6 असं, म्हणजे मी तसे लक्षात ठेवलं G6 ग्राउंडनट, तर याची किती असते? 96%. तर ह्यावर क्वेश्चन विचारलं जाते की व्हॉट इज द सॉरी व्हॉट इज द जेनेटिक व्हॉट इज द फिजिकल प्युरिटी ऑफ मेज? किती असते? 99%. किंवा जितके काही आपले कुकुरबिटेसी जे क्रॉप आहेत, वेलवर्गीय जे क्रॉप आहेत, त्यांचे फिजिकल प्युरिटी 99% लक्षात ठेवायचं. कुकुंबर आहे, मस्कमेलन आहे, वॉटरमेलन आहे, त्याच्यानंतर बिटर गार्ड असेल, पुन्हा जेवढे पण कुकुरबिटेसीचे आहेत त्यांची मॅक्झिमम 99% लक्षात ठेवायची. आणि जर हे सगळे क्रॉप सोडले, हे आणि दुसरं एक नवीनच कोणतं तरी क्रॉप आलं तर किती मारायचं? 98%. ओके. तर अशा प्रकारे ही झाली फिजिकल प्युरिटी. नेक्स्ट त्यानंतर आहे इट शुड हॅव ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट फॉर स्टोरेज. मला सांगा, आपण बरोबर झाड जे काही आपल्या फील्डमध्ये जे काही शेतावर झाडं आहेत त्यांना आपण प्रॉपर त्याचं मॉइश्चर पर्सेंट कमी झाल्यावरच हार्वेस्ट करतो ना. का बरं? कारण की आपल्याला लॉंग टर्म साठी त्याला काय करायचं आहे? स्टोअर करून ठेवायचं आहे. तर मग एखाद्या सीडला तुम्हाला लॉंग टर्म साठी स्टोअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चर किती पाहिजे? 6 ते 8%. जर शॉर्ट टर्म साठी तुम्ही करत असेल तर त्यामध्ये 10 ते 13% काय पाहिजे? मॉइश्चर पर्सेंटेज. पण फक्त 6 ते 8 महिन्यासाठीच आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. फक्त 6 ते 8 महिन्यासाठीच टिकवून ठेवायचं आहे. आणि त्यातल्या त्यात सिरियलला टिकवून ठेवायचं असेल तर किती पाहिजे? 10 ते 12%. 6 ते 8 महिन्यासाठी सिरियल क्रॉपला तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंट 10 ते 12%. आणि जर गेलं रे हा आणि जर ऑइल सीड क्रॉप असेल तर त्याच्यामध्ये किती? 7 ते 9% पाहिजे. ओके. किंवा पल्सेस क्रॉपला पण जवळपास सेम येईल. ओके. त्यानंतर इट शुड बी फ्री फ्रॉम दी ऑब्जेक्शनल वीड. मग ऑब्जेक्शनल वीड म्हणजे काय? तर असे वीडचे सीड ज्यांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही. एकदा का आपल्या क्रॉपच्या सीड मध्ये ह्या ज्या सीड मिक्स झाल्या तर तुम्ही त्यांना सेपरेट करायला आपल्याला अवघड जाते. त्या सीडला म्हणतो आपण ऑब्जेक्शनल वीड सीड. मग कोणते कोणते आहेत यावर सुद्धा क्वेश्चन विचारलं जाते की विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑब्जेक्शनल वीड ऑफ बर्सिंग. मग बर्सिंगचं कोण आहे? चिकोरी. कुकुरबिटचं कोण आहे? वाईल्ड कुकुरबिट. कस्तुरी मेथीचं मेली लोटस आहे. लेट्यूसचं वाईल्ड लेट्यूस आहे. भेंडीचं वाईल्ड भेंडी आहे.
रेपसीड आणि मस्टर्डचं आर्जिमोनो मॅक्सिकन आहे, त्याच्यानंतर व्हीटचं कन्व्होल्युलस आर्वेन्सिस आहे आणि पॅडीचं वाईल्ड पॅडी आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन ह्यावर सुद्धा विचारलं जाते की विच ऑफ द फॉलोइंग इज द ऑब्जेक्शनल ब्रीड ऑफ व्हीट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इट शुड बी फ्री फ्रॉम द डेझिग्नेटेड डिसीजेस. ओके, तर ज्या काही आपल्या सीड आहेत त्या सीड कशा पाहिजे, डिसीज फ्री पाहिजे. ओके, मग त्याच्यावर कोणतेच डिसीज नाही पाहिजे. मग इथं जेवढं डिसीजचं नाव दिलंय तेवढेच नाही, मग व्हीटवर येणारे सगळ्याच डिसीज पासून ती डिसीज फ्री पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे इट शुड बी फ्री फ्रॉम द डिसीज. ओके, त्यानंतर सीड विगर. सीड विगर म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, स्टॅमिना. म्हणजे आता आपल्याला एखाद्या रेसमध्ये धावायचं आहे. ओके, आणि मग आता कोणी कसं थोड्या अंतरावर जात नाही तर मी थकलो म्हणते, कोणी 2 किलोमीटर पर्यंत धावत जाते, म्हणजे त्याचा स्टॅमिना चांगला आहे. म्हणजे सेम जे काही आपले प्लांट आहेत त्याचं काय ग्रो होण्याचं स्टॅमिना, लवकर ग्रो होते. म्हणजे जर्मिनेशन झालं सीडचं की लवकर त्याची हाईट वाढते, लवकर लवकर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, लवकर त्याला फुलं येतील, फळं येतील. म्हणजेच काय तर ॲबिलिटी टू ग्रो फास्टर, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, त्यालाच म्हणतो आपण सीड विगर. ओके, द एनर्जी ऑर स्टॅमिना ऑफ द सीड प्रोड्युसिंग द इलाइट सीडलिंग. म्हणजे जी काही सीडलिंग आहे तिला काय प्रोड्यूस करण्याची, ग्रो करण्याचा जो काही स्टॅमिना असेल त्याला सीड विगर असं म्हणतो आपण. ओके, आणि द सीड विच परफॉर्म वेल ऍट सोविंग इज टर्म्ड ॲज अ क्वालिटी सीड. ओके, तर त्याला काय म्हटलं जाते, क्वालिटी सीड. त्याच्यानंतर पुन्हा फ्री फ्रॉम द अदर क्रॉप सीड. तर ज्या काही आपले क्रॉप आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रॉपचे सीड सुद्धा मिक्स असायला नको. ओके, सो हे सुद्धा काय झालं, गुड क्वालिटी सीडचं कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल क्वालिटी. मग फिजिओलॉजिकल क्वालिटी मध्ये काय असतं तर जर्मिनेशन. म्हणजेच काय तर जे काही आपले क्रॉपचे सीड आहेत त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की तुम्ही शेतामध्ये आता 100 सीड लावले आणि त्या 100 सीड पैकी 5च सीड ग्रो झाले, चुकीचं आहे ना. 100 पैकी जर 90 ते 95 सीड ग्रो होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मग 50% ग्रो होत असेल तर काय अर्थ त्या सीड लावण्याचा, बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे जर्मिनेशन पर्सेंटेज सुद्धा कसे पाहिजे, चांगले पाहिजे. किती पाहिजे, 90 ते 95% जर्मिनेशन पर्सेंटेज आपल्या सीडचं असायला हवं. ओके, आणि सीड विएबिलिटी मीन्स व्हॉट, तर सीड कशी पाहिजे, विएबल, लाईव्ह, जिवंत असली पाहिजे. सीड कशी पाहिजे, जिवंत असली पाहिजे. ओके, द लाईव्हलीनेस ऑफ द सीड ह्यालाच म्हणतो आपण व्हॉट, विएबिलिटी. सीड जिवंत असणे म्हणजे त्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ आहे ह्या एम्ब्रिओचं नंतर सीडलिंग मध्ये कन्व्हर्जन किंवा जर्मिनेशन होण्याची ॲबिलिटी, दॅट इज विएबिलिटी. ओके, नेक्स्ट, तर डिफरन्स बिटवीन द ग्रेन आणि सीड. तर सीड मध्ये आणि ग्रेन मध्ये काय डिफरन्स आहे. आता सीड म्हणजेच काय तर जे आपण सोविंग साठी वापरतो आणि ग्रेन म्हणजेच काय जे खाण्यासाठी आपण वापरलं जाते. ओके, सो सीड कशी पाहिजे, विएबल म्हणजे जिवंत असली पाहिजे, त्याच्यामध्ये लाईव्हनेस पाहिजे. ओके, आणि ग्रेन आपण जो धान्य खातो, जे तांदूळ खातो, जे गहू खातो ते जिवंत असलेली नसले काय फरक पडतो, काहीच फरक पडत नाही. पण शेतात लागणारी सीड कशी पाहिजे, जिवंत पाहिजे म्हणजेच विएबल पाहिजे. त्यानंतर जी काही आपली सीड आहे त्याच्यामध्ये जिनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी मॅटर करते, ग्रेन मध्ये मॅटर करत नाही. जेव्हा तुम्हाला भात खायचा आहे तर तुम्ही तांदूळ घ्या, त्याच्यातलं काही काही काढून घ्या आणि नंतर भात बनवा, मॅटर करत नाही ना, त्याच्याशी काही संबंधच येत नाही त्याचा. ओके, त्याच्यानंतर इट शुड सॅटिस्फाय द मिनिमम सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड. तर जे काही आपले सीड आहेत त्या सीडनी सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड जे सेट केलेले आहेत ते सगळे यांनी काय केलं पाहिजे, सॅटिस्फाय. बट ग्रेन मध्ये हे गरजेचं आहे का, नाही. त्याच्यानंतर पुन्हा जे काही सीड आहेत त्याला तुम्ही फंगीसाइड, पेस्टिसाइड म्हणू शकता, इन्सेक्टिसाइड जे पण असेल ह्याची तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. बट आपण ग्रेनला देतो का, नाही. व्हाय, बिकॉज ते कंझ्युम करण्यासाठी आपण वापरत असतो. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही रेस्पिरेशन रेट आहे ते कसं कमी ठेवलं जाते, कशामध्ये तर जे काही सीड आहे त्यांचं रेस्पिरेशन रेट कमी ठेवलं असते, याच्यामध्ये काही गरज पडत नाही. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन जे आहे किंवा लेबलिंग जे आहे ते कंपल्सरी आहे सीड मध्ये, आणि ग्रेन मध्ये इट इज नॉट कंपल्सरी. ओके, आणि पुन्हा जे काही क्वालिटी नॉर्म्स आहेत सीडनी सॅटिस्फाय केलं पाहिजे, ग्रेननी करण्याचं गरजेचं नाही. ओके, तर अशा प्रकारे हे झालं डिफरन्स बिटवीन सीड अँड ग्रेन. ओके, तर आता आपल्याला बघायचं आहे क्लासेस ऑफ सीड. तर किती क्लासेस आहेत टोटल, 5. किती आहेत, 5. मेनली तर आपल्या इंडियामध्ये 4च आहेत. कोणते कोणते,
न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड हे 4 क्लासेस जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. रजिस्टर्ड सीड इज नॉट, नाही. का बरं? बिकॉज हे आपल्या इंडियामध्ये याचं प्रोडक्शन केलं जाते का? नाही. त्याच्यामुळे न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड दीज आर द मेन क्लासेस ऑफ सीड. रजिस्टर्ड सीड इंडियामध्ये केली जात नाही, ती ओमिट केली आहे. ओके, तर अशा प्रकारे टोटल क्लासेस ऑफ सीड किती आहेत? 5. ओके, वन बाय वन बघूया. तर पहिला आहे न्यूक्लियस सीड. तर न्यूक्लियस सीडला आपण इनिशियल सीड सुद्धा म्हणतो. ओके, हे इथं बघण्यापेक्षा ना छान आपण इकडे बघूया, दुसरीकडे. तर पहिला आहे कोणतं? न्यूक्लियस सीड. कोणती सीड आहे? न्यूक्लियस. ओके, नंतर कोणती सीड आहे? ब्रीडर सीड. नंतर आहे फाउंडेशन सीड. ओके, नंतर येते रजिस्टर्ड सीड आणि लास्टला ट्रुथफुल सीड. इथेच बघूया सगळं ट्रुथफुल सीड. आता बघा, न्यूक्लियस सीड म्हणजेच काय? वन बाय वन सगळे पॉइंट जागेवर लक्षात ठेवायचे आपण. पहिलं इनिशियल सीड. काय म्हणणार आपण याला? इनिशियल सीड. न्यूक्लियस सीड इज कॉल्ड एज अ इनिशियल सीड सुद्धा म्हणतो. व्हाय इनिशियल सीड? कारण की फॉर एक्झाम्पल मी एक प्लांट ब्रीडर आहे, तर मी जे सगळ्यात आधी तयार करेल ते इनिशियल सीडच असेल ना. तर एखाद्या प्लांट ब्रीडरनी तयार केलेल्या एखाद्या सीडला, एखाद्या व्हेरायटीला इनिशियल सीड असं म्हटलं जाते. मग ही जी इनिशियल सीड आहे, कोण? इनिशियल सीड कोणती आहे? न्यूक्लियस सीड. मग कोण तयार करतो? तर ओरिजिनल प्लांट ब्रीडर. ओरिजिनल प्लांट ब्रीडर कोण प्रोडक्शन घेतं? कोण प्रोड्यूस करतं? न्यूक्लियस सीड, इनिशियल प्लांट ब्रीडर. मग एखादा प्लांट ब्रीडर आहे तो काम कुठे करतो? एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये, एखाद्या कशामध्ये? रिसर्च स्टेशनवर. मग न्यूक्लियस सीडचं प्रोडक्शन कुठे होते? तर रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा रिसर्च स्टेशनला होत असते. बरोबर, याला इनिशियल सीड म्हणतो. याचं प्रोडक्शन कोण करत असते? ओरिजिनल प्लांट ब्रीडर. कुठे होत असते? तर ज्या काही रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत किंवा जे काही रिसर्च स्टेशन आहेत त्या ठिकाणी याचं प्रोडक्शन जे आहे हे घेतलं जात असते. ओके, मग हे जे न्यूक्लियस सीड आहे ह्याला ओरिजिनल प्लांट ब्रीडर जो आहे तो मल्टिप्लिकेशन करण्यासाठी करत आहे ना. मग न्यूक्लियस सीडचा यूज काय आहे? फॉर दी प्रोडक्शन ऑफ व्हॉट? ब्रीडर सीड. तर ब्रीडर सीड तयार करण्यासाठी कोणती सीड? ब्रीडर सीडचं प्रोडक्शन करण्यासाठी काय? न्यूक्लियस सीडचा यूज केला जातो. बरोबर आहे. याला कोणतंही टॅग नसते, याला सर्टिफिकेशनची गरज पडत नसते. ओके, नो टॅग, नो सर्टिफिकेशन, नो टॅगचं साईज काहीच नसते याच्यामध्ये. ओके, लेबलिंग इज नॉट इम्पॉर्टंट, काहीच नाही कशामध्ये? न्यूक्लियस सीड मध्ये. त्याच्यानंतर आहे ब्रीडर सीड. मग ब्रीडर सीड काय आहे? तर ब्रीडर सीड इज द प्रोजेनी ऑफ. ही कोणाची प्रोजेनी आहे? इट इज द प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड. म्हणजे न्यूक्लियस सीडची प्रोजेनी ब्रीडर सीड. ओके, कोण आहे? ब्रीडर सीड. तर इट इज द प्रोजेनी ऑफ. प्रोजेनी ऑफ कोणाची प्रोजेनी आहे? न्यूक्लियस सीडची प्रोजेनी आहे. ओके ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मग ब्रीडर सीड जे आहे कोण तयार करतं? तर स्पॉन्सर्ड ब्रीडर. कोण? स्पॉन्सर्ड ब्रीडर जो आहे हा ब्रीडर सीड जे आहे ही तयार करत असते, किंवा ओरिजिनल ब्रीडर सुद्धा. ओरिजिनल ब्रीडर और स्पॉन्सर्ड ब्रीडर ह्या सीडचं प्रोडक्शन करत असते. ओके, मग ब्रीडर सीड कोणापासून तयार होत आहे? ब्रीडर सीड कोणापासून तयार होत असते? न्यूक्लियस सीड पासून तयार होत असते. कुठे तयार केली जाते? तर पुन्हा जितके काही रिसर्च स्टेशन असतात. आता ब्रीडर कुठे असेल किंवा स्पॉन्सर्ड ब्रीडर सुद्धा कुठे वर्क करेल? तर रिसर्च स्टेशनवर किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट वर. बरोबर आहे. तर अशा प्रकारे रिसर्च स्टेशन किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये याचं प्रोडक्शन केलं जाते. ओके, मग पुन्हा प्रोजेनी म्हणजेच काय? प्रोजेनी म्हणजे आता न्यूक्लियस सीड आहे, ह्या न्यूक्लियस सीड पासून ज्या नवीन सीड तयार होतील. ओके, प्रोजेनी म्हणजे आपण काय म्हणू शकतो? पुढचं जनरेशन, पुढची जनरेशन, प्लांट, बच्चू, नेक्स्ट जनरेशन. आता माझं होणारं बाळ म्हणजे माझी प्रोजेनी. हो की नाही? सेम हेच न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीडचं जे काही बच्चू आहे, जे काही पुढचं प्लांट आहे, पुढची जनरेशन आहे, दॅट इज प्रोजेनी. तर न्यूक्लियस सीड पासून पुढची जी सीड तयार होईल ती कोणती? ब्रीडर सीड. म्हणजे न्यूक्लियस सीडच्या बाळाचं नाव ब्रीडर सीड, ब्रीडर सीडच्या बाळाचं नाव
फाउंडेशन सीड पासून जे सीड तुम्ही तयार करणार त्याचं नाव रजिस्टर्ड सीडचे जे बाळ असेल त्याचं नाव सर्टिफाईड सीड, ट्रुथफुल सीड असं म्हणू शकतो की नाही. ओके, एक्झाम्पल सांगत आहे. तर अशा प्रकारे हे सगळे काय झाले, काय बघत होतो आपण आता, ब्रीडर सीड. आय होप तुला समजलं असेल ऋतुजा. ओके, प्रोजेनी म्हणजेच काय, तर त्यांच्यापासून तयार होणारी पुढची प्रोजेनी. ओके, तर ब्रीडर सीड जे आहे हे कोणापासून तयार होत आहे, न्यूक्लियस सीड पासून. पुन्हा ब्रीडर सीड जे आहे हे ब्रीडर सीड पासून सुद्धा तयार होत असते, लक्ष ठेवायचं. व्हाय, कारण की ब्रीडर सीडच्या 2 स्टेजेस असतात, 1 आणि 2. ओके, मग असं म्हणू शकतो ना आपण की ही जी ब्रीडर सीड आहे ह्या ब्रीडर सीड 1 पासून पण तयार होते, बरोबर आहे. म्हणजे ब्रीडर सीड पासून पण तयार होते आणि ब्रीडर सीड न्यूक्लियस सीड पासून पण तयार होत असते. ब्रीडर सीडचा वापर कशासाठी केला जाते, फाउंडेशन सीड तयार करण्यासाठी केलं जात असते. ओके, तर अशा प्रकारे क्लासेस ऑफ सीड बघूया. ओके, बघा, पहिलं न्यूक्लियस सीड इज द इनिशियल सीड ऑफ अन इम्प्रूव्ड व्हेरायटी. काय आहे ही, इनिशियल सीड आहे. याचं प्रोडक्शन जे आहे हे कोण करत असतं, तर जे काही आपलं ओरिजिनल प्लांट ब्रीडर आहे त्याचं प्रोडक्शन करत असतं. आणि याची जी काही फिजिकल प्युरिटी आहे किंवा जेनेटिक प्युरिटी आहे, द फिजिकल अँड जेनेटिक प्युरिटी ऑफ दिस न्यूक्लियस सीड इज 100%. फिजिकल प्युरिटी पण 100% आणि जेनेटिक प्युरिटी सुद्धा याची किती असते, 100% असते. याच्यामध्ये सर्टिफिकेशन गरजेचं नसते, त्याच्यामध्ये कोणतंही लेबल नसते, याच्यामध्ये कोणतंही टॅग नसते. दिस इज ऑल अबाउट द न्यूक्लियस सीड. आपण पुढे जाऊया पटकन, आपल्याला संपायचं हे लेक्चर. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आहे ब्रीडर सीड. तर मग ब्रीडर सीड जे आहे ही कोणापासून तयार झालेली आहे, तर ब्रीडर सीड स्वतः ब्रीडर सीड पासून पण तयार होत असते आणि या सोबत सोबत कोणापासून तयार झाली, न्यूक्लियस सीड पासून सुद्धा. ओके, सो ब्रीडर सीड पासून पण तयार होत असते आणि न्यूक्लियस सीड पासून सुद्धा तयार होत असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे ब्रीडर सीड आहे याची फिजिकल प्युरिटी आणि जेनेटिक प्युरिटी किती असते, 100%. किती असते, 100% पाहिजे. कशाची, ब्रीडर सीडची. आणि ते 100% का बरं असते, बिकॉज ओरिजिनल प्लांट ब्रीडर किंवा स्पॉन्सर्ड ब्रीडरच त्याला काय करत आहे, तयार करत आहे, त्याच्यामुळे. ओके, सर्टिफिकेशन जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा रिक्वायर्ड नाही आहे. याच्यामध्ये लेबलिंग केली जाते. याचा जो टॅग कलर असतो तो कसा असतो, येलो कलर किंवा याला गोल्डन बब सुद्धा म्हणतो आपण. याचा टॅगचा साईज 12x6 सेंटीमीटर असतो. ओके, तर अशा प्रकारे हे झालं ब्रीडर सीड. ओके, पुन्हा ब्रीडर सीड जे आहे हे कुठे तयार केली जाते, तर रिसर्च स्टेशन किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट वर ब्रीडर सीड तयार केली जात असते. त्यानंतर आहे फाउंडेशन सीड. फाउंडेशन सीड जे आहे हे कोणापासून तयार झाली, तर ब्रीडर सीड पासून. कोणापासून तयार झाली, ब्रीडर सीड. ब्रीडर सीडची पुढची जनरेशन म्हणजेच फाउंडेशन सीड. मग पुन्हा इथे सुद्धा क्वेश्चन असते, फाउंडेशन सीड इज द प्रोजेनी ऑफ कोणाची प्रोजेनी आहे, तरी कोणाची प्रोजेनी आहे, ब्रीडर सीडची. कोणाची, ब्रीडर सीडची. ओके, आणि फाउंडेशन सीड कोणती सीड तयार करण्यासाठी वापरली जाते, तर एक तर सर्टिफाईड सीड किंवा रजिस्टर्ड सीड तयार करण्यासाठी फाउंडेशन सीड जे आहे हे यूज केली जात असते. फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड किंवा रजिस्टर्ड सीड तयार केल्यासाठी वापरली जाते. फाउंडेशन सीड जे आहे ह्याच्यामध्ये जेनेटिक प्युरिटी किती असते, मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, द जेनेटिक प्युरिटी ऑफ फाउंडेशन सीड इज 99.5%. किती, 99.5%. पण ऑप्शन मध्ये 99.5% नसेल तर 99.9% इज द करेक्ट आन्सर. फाउंडेशन सीडचा टॅगचा जो कलर असतो तो कसा असतो, व्हाईट कलर असतो. जेनेटिक प्युरिटी बघा 99.9%. फिजिकल प्युरिटी किती असते, 98%. आणि टॅगचा जो साईज असतो तो किती असतो, 15x7.5 सेंटीमीटर. ओके, ह्याच्यामध्ये सर्टिफिकेशन जे आहे हे इम्पॉर्टंट आहे. सर्टिफिकेशन कोण करतं, स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी जे आहे हे या सीडचं सर्टिफिकेशन करत असतात. ओके, आणि अशा प्रकारे काय, सर्टिफाईड सीड किंवा रजिस्टर्ड सीडचं प्रोडक्शन करण्यासाठी ह्या सीडचा वापर केला जात असतो. ओके, दिस इज ऑल अबाउट फाउंडेशन सीड. नेक्स्ट, त्यानंतर आहे रजिस्टर्ड सीड. तर रजिस्टर्ड सीड जे आहे याचं प्रोडक्शन आपल्या इंडियामध्ये केलं जात नाही, हे ओमिट करण्यात आलेलं आहे. याचा टॅगचा कलर जो असतो तो पर्पल असतो आणि टॅगचे साईज जे आहे ते किती असते, 15x7.5. आणि पुन्हा रजिस्टर्ड सीड पासून जी सीड तयार केली जाईल ती कोणती असेल, सर्टिफाईड सीड. ओके, त्यानंतर आहे सर्टिफाईड सीड. तर याला प्रमाणित बियाणे म्हणतो आपण. तर जी काही सर्टिफाईड सीड आहे, सर्टिफाईड सीडचं जे टॅग कलर आहे हे कसं असते,
आपला अझुअर ब्लू असते, निळा कलरचा असतो. याची जेनेटिक प्युरिटी 99% असते, फिजिकल प्युरिटी 98% असते, टॅगचं साईज 15x7.5 सेंटीमीटर असते. ओके, त्याच्यानंतर जे सर्टिफाईड सीड आहे हे पुन्हा याला सर्टिफिकेशन कोण देत असतं, तर स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी याला सर्टिफिकेशन जे आहे देत असतं. मग सर्टिफाईड सीड जे आहे त्याचं प्रोडक्शन कुठे होत असते, तर जे काही आपले फार्मरचे जे काही शेत आहे त्या फार्मरच्या शेतावर आपण सर्टिफिकेशन सीडचं प्रोडक्शन जे आहे करू शकतो. मग क्वेश्चन तर इथे पण यायला पाहिजे तुम्हाला की फाउंडेशन सीडचं प्रोडक्शन कुठे होत असते, तर फाउंडेशन सीडचं प्रोडक्शन जे आहे कुठे कुठे होत असते, तर जे काही आपल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, जे काही आपले स्टेट फॉर्म आहेत, आपले जे सेंट्रलचे फॉर्म आहेत, ओके, जे काही कोऑपरेटिव्ह आहेत, एखादी प्रायव्हेट जे काही सीडची इंडस्ट्री आहे, सीड ज्या काही प्रायव्हेट सीडच्या कंपन्या आहेत, हे सुद्धा फाउंडेशन सीडचं प्रोडक्शन जे आहे करू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मग सर्टिफाईड सीड समजलं. सर्टिफाईड सीड मध्ये काय काय लक्षात ठेवायचं, टॅगचा कलर अझुअर ब्लू, जेनेटिक प्युरिटी 99.9%, 15x7.5 सेंटीमीटर त्याचा टॅगचा साईज असतो. ओके, त्याच्यानंतर पुन्हा फार्मर जे आहेत, अशी कोणती सीड आहे जी फार्मर तयार करतो, तर कोणती आहे किंवा फार्मरच्या शेतावर घेतली जाते ती कोणती आहे, सर्टिफाईड सीड. ओके, सर्टिफाईड सीडचा यूज करून फार्मर ट्रुथफुल सीड सुद्धा तयार करू शकतो. ओके, मग ट्रुथफुल सीडचा टॅगचा कलर जे आहे हा कसा असतो, ओपेल ग्रीन कलर असतो, 15x10 सेंटीमीटर त्याचं साईज असते. ओके, याच्यामध्ये लेबलिंग जे आहे कंपल्सरी असते. याच्यामध्ये स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी इन्व्हॉल्व नसते, तर जे काही सीड इन्स्पेक्टर असतो तोच याचं टेस्टिंग वगैरे करतो. मग कशाच्या बेसिसवर केलं जाते, तर जे ट्रुथफुल सीड आहे त्याची फिजिकल प्युरिटी आणि जर्मिनेशन पर्सेंटेज चेक केलं जाते आणि त्याच्या बेसिसवरच ट्रुथफुल सीड जे आहे ते तयार केले जात असतात. ओके, तर अशा प्रकारे पुढे आता लेक्चर आहे लगेच 5 मिनिटांनी, त्याच्यामुळे मी थांबत आहे इथे. बऱ्यापैकी राहिलेलं आहे थोडंसं पोर्शन, आपण हे नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ह्या सोबत सोबत क्लासेस ऑफ सीड मी परत घेईन. आता थोडंसं पहिलंच लेक्चर होतं आणि ओरिएंटेशन लेक्चर टाइप होतं. ओके, त्याच्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये व्यवस्थित पुन्हा छान कंपॅरिझन फॉर्मॅट मध्ये जे जे इम्पॉर्टंट आहेत त्याच फॉर्मॅट मध्ये क्लासेस ऑफ सीड मी परत एकदा व्यवस्थित सांगेल. ओके, तर आपण भेटूया. येस, फाउंडेशन सीडला मदर ऑफ सीड सुद्धा ऑल सीड म्हणत असतो आपण. तर थांबूया आपण इथे, नेक्स्ट लेक्चरला भेटूया. विश यू ऑल द बेस्ट आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू.